ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. हा 6वा अध्याय आहे अष्टांग योग किंवा ध्यान योग. तर आपण बघितलं की जेव्हा एखाद्या जीवाला या भौतिक संसाराच्या मर्यादेची किंवा दुःखाची जाणीव होते आणि तो विचार करतो की मला यातून मुक्त व्हायचंय किंवा या संसारामध्ये मला या नको असलेल्या गोष्टींना सामोरं नाही जायचंय. मग असं जेव्हा एखादा जीव विचार करतो तर त्याच्यासाठी शास्त्राने वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग दिलेले आहेत की कुठल्या मार्गाने तुम्ही या संसारातून मुक्त होऊ शकता. तर हे वेगवेगळे मार्ग आहेत: निष्काम कर्मयोग, ज्ञान योग, अष्टांग योग आणि भक्ती योग. तर 5व्या अध्यायापर्यंत आपण 2 मार्गाचा विस्तारित अभ्यास केला. विस्तारित म्हणजे गीता फक्त सूत्रामध्येच सांगते. अधिक जास्त विस्तारित जर मानायचं असेल तर आपल्याला त्या मार्गाचे काही ग्रंथ असतील, त्यांच्यामध्ये जास्त विस्तारामध्ये माहिती येईल. जसे की गीतेमध्ये भगवंत भक्तीबद्दल फक्त सांगतात की माझं चिंतन केलं पाहिजे, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. परंतु जप कसा करायचा किंवा भोग कसा लावायचा याच्याबद्दल जास्त माहिती नाही. समजा फक्त काय सांगितलं भगवंतांनी की पत्रम पुष्पम फलम तोयम. परंतु आता जी समोरची जी विस्तारित पद्धत आहे की कशी प्लेट बनवायची, तुळशीचं पत्र ठेवायचं, कुठले कुठले मंत्र म्हणायचे, हे विस्तारित आपल्याला भक्तीच्या इतर ग्रंथांमध्ये ही माहिती मिळते. तसंच इथे भगवंतांनी निष्काम कर्मयोग, ज्ञान योग यांच्याबद्दल सूत्र स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे. म्हणजे भगवद्गीता हा खूप आपण म्हणू शकतो की सार आहे. तर जिथे सार ग्रंथ असतो तिथे आपण खूप जास्त स्पष्टीकरणाची अपेक्षा करू शकत नाही. कारण भगवंत अर्जुनाला सांगत होते ते एवढा वेळ पण नव्हता. युद्धाच्या आधी फक्त 1 तासामध्ये सर्व काही सांगायचं. तर सर्व मार्गांचे फक्त संक्षिप्त स्वरूपात वर्णन आहे. तर त्या मार्गाच्या इतर ग्रंथांमध्ये विस्तारित स्वरूपामध्ये आपल्याला माहिती मिळू शकते. जसं मी तुम्हाला भक्तीचं उदाहरण दिलं. भगवंतांनी गीतेमध्ये 16 माळा कराव्या किंवा प्रसादाची प्लेट कशी अर्पण करावी किंवा कीर्तन कसं करावं याची डिटेल दिलेली नाहीये. फक्त माझे भक्त माझं कीर्तन करतात, मला कुठला भोग चालतो एवढंच सांगितलंय. परंतु विस्तारित माहिती आपल्याला इतर संतांनी, इतर आचार्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये दिली आहे. तसंच बाकीच्या योगांबद्दल हेच नियम लागू होतात. तर 5व्या अध्यायापर्यंत आपण बघितले की निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोगाच्या सहाय्याने पण एक जीव संसारापासून मोक्ष प्राप्त करू शकतो. आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितले की याच पद्धतीचे मोक्ष किंवा दुःखातून मुक्ती प्राप्त करण्याचा आणखीन एक मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान योग किंवा अष्टांग योग. तर 5व्या अध्यायाच्या श्लोक नंबर 27 आणि 28 मध्ये भगवंतांनी या ध्यान योगाचं खूपच संक्षिप्त स्वरूपात वर्णन केलं. मग त्याचं अधिक विस्तारित वर्णन भगवंतांनी या 6व्या अध्यायामध्ये दिले, ज्याला आपण अभ्यास करतो, ध्यान योग किंवा अष्टांग योग. परंतु इथे पण विस्तारित वर्णन 100% पूर्ण वर्णन नाहीये. कारण प्रत्येक मार्गाचं पूर्ण विस्तारित वर्णन द्यायचं म्हटलं तर खूप वेळ लागला असता. फक्त अष्टांग योगाचं मुख्य तत्व काय आहे, त्याच्यातून कशाची प्राप्ती होते, कसं करण्याची अपेक्षा आहे, एवढं भगवंतांनी सूत्र स्वरूपामध्ये सांगितलं. मग आता अष्टांगाची आपल्याला खूपच जास्त विस्तारित माहिती पाहिजे असेल तर पतंजलीचं योगसूत्र नावाचं एक पुस्तक आहे किंवा ग्रंथ आहे. पतंजली योगसूत्राचं जर आपण वाचन केलं तर त्या एक्झॅक्टली कसं कसं हे लोक करतात हे सर्व आपल्याला समजू शकतात. परंतु इथे भगवंतांनी प्रत्येक भक्ती कुठलाही मार्ग असो भगवंतांनी थोडक्यामध्ये विवेचन दिलंय. आणि भक्तीबद्दल पण काही श्लोक येऊन गेले, जसे की नेहा विक्रमणा शोस्ती, असे काही श्लोक मध्ये मध्ये येऊन गेले. तिथं भक्तीचा थोडक्यात फक्त स्पर्श केलाय भगवंतांनी. परंतु भक्तीचं विस्तारित वर्णन पुढच्या अध्यायापासून होणार आहे. तर या अध्यायामध्ये आपण काय बघितलं की कसा हा अभ्यास सुरू होतोय अष्टांग योगाचा. पहिल्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की खरा संन्यासी
आणि खरा योगी कोण आहे. खरा संन्यासी योगी कर्मफळावर आसक्त नाही आणि खरा योगी तो ज्याचे इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने विचलित होत नाहीत. आणि मग तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की या अष्टांग योगीला सुद्धा सुरुवातीला निष्काम कर्मयोग करावा लागतो जेव्हा तो आरुक्ष स्तरावरती आहे. आणि एकदा तो आरूढ स्तरावरती किंवा प्रगत झाल्यावरती मग त्याला निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. तो पूर्णपणे अष्टांग योग करू शकतो. मग योगारूढ स्तरावरती आलाय कसं समजायचं? तर त्याच्या सर्व इंद्रिय तृप्तीच्या इच्छाचा त्याने संन्यास किंवा त्याग करून टाकलाय आणि इंद्रिय तृप्तीसाठी लागणाऱ्या वस्तू किंवा कार्यामध्ये त्याला आता रुची नाही आहे. तर हे योगारूढाचं वर्णन आहे 4थ्या श्लोकामध्ये. 5वा आणि 6वा श्लोक मन नियंत्रणाच्या संदर्भामध्ये आहे की अष्टांग योगामध्ये मन नियंत्रण हे एक केंद्रीय बिंदू आहे. त्याच्यामुळे भगवंतांनी 5व्या श्लोकात सांगितले की शुद्ध मनाच्या साहाय्याने व्यक्तीने आत्म्याचा उद्धार करावा आणि नियंत्रित मन हेच आत्म्याचा मित्र आहे आणि अनियंत्रित मन हेच आत्म्याचा किंवा जीवात्म्याचा मोठा शत्रू आहे. मग 7, 8 आणि 9 या 3 श्लोकामध्ये योगारूढ स्तराची लक्षणं सांगितलीत की मन नियंत्रित आहे, विषय वस्तूपासून अनासक्त आहे, समाधीमध्ये स्थित आहे. मग शारीरिक स्तर, मानसिक स्तर आणि अहंकाराच्या स्तरावरती जे द्वंद्व आहेत, सुख दुःख मान अपमान, या द्वंद्वामध्ये पण हा योगारूढ स्तरावरचा योगी समस्थितीत राहतो, म्हणजे त्यांनी विचलित होत नाही. तर हे एक त्यांचं लक्षण आहे. नंतर पुढच्या श्लोकामध्ये आणखीन काही लक्षणं सांगितली की हा योगारूढ स्तरावरचा योगी 7, 8 आणि 9 हे योगारूढ स्तराची लक्षणं आहेत. हा शास्त्रज्ञान आणि शास्त्रज्ञानाचा साक्षात्कार याच्यामध्येच आनंद शोधतो. नंतर आपल्या साधनेमधून कधीही विचलित होत नाही आणि मौल्यवान वस्तू जसे की सोनं आणि म्हणजे एखादी विनामूल्य वस्तू जसे की दगड वगैरे, तर या दोघांमध्ये त्याला काही फरक नाही, कारण दोन्हीपासून त्याला आता कुठल्याही प्राप्तीची अपेक्षा नाही आहे, कशाच्याही प्राप्तीची. नंतर 9व्या श्लोकामध्ये आणखीन समोर त्याच आरूढ स्तराचं लक्षण सांगितलं की हा व्यक्ती केवळ वस्तूंना नाही तर व्यक्तींना पण समबुद्धीने बघतो. म्हणजे आरूढ स्तराचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे की द्वंद्व स्थितीमध्ये समान मानसिकता असली पाहिजे. मग आता 10व्या श्लोकापासून योगीच्या साधनेबद्दल भगवंतांनी माहिती दिली. तर सुरुवातीलाच योगारूढ स्तराची साधना सांगितली की योगीने नेहमी समाधी स्थितीमध्ये असलं पाहिजे, एकटं राहावं आणि आपल्या मनाला नियंत्रित करावं. हे योगारूढ स्तरावर त्याने काय केलं पाहिजे. नंतर मग परंतु ज्यांनी सुरुवातपासून योगा करायचा आहे त्यांनी काय करावं की एकदा का त्यांचं मन थोडंसं शुद्ध झालं किंवा निष्काम कर्मयोग करत करत अष्टांग योग ते सुरू करू शकतात. सुरुवातीच्या साधनांना स्वच्छ ठिकाणी जावं, आसन बनवावं, तिथे बसावं, मनाला नियंत्रित करावं आणि आत्मशुद्धीसाठी योग सुरू करावा. हे सुरुवातीच्या काही स्टेप्स आहेत. नंतर मग कसं बसावं की शरीराचा मधला भाग, मान आणि डोकं एका सरळ रेषेत असावं, दृष्टी नाकाच्या टोकावर असावी, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं आणि मच्चित्तो युक्त आसीत मत्पर, माझं ध्यान करावं किंवा माझं चिंतन करावं. हे दर्शवतं की अष्टांग योगाला सुद्धा भक्तीची आवश्यकता आहे. मग अशा पद्धतीने योग केल्यावर मग या व्यक्तीला काय मिळणार आहे किंवा योग करून मुख्य काय मिळवायचं, म्हणजे मुख्य प्राप्ती काय आहे योगाची? वजन कमी करणे आहे, शरीराला लवचिकता आणणे आहे, का सिद्धी आहे, का मोक्ष आहे? तर 15व्या श्लोकात भगवंत सांगतात की मुख्य प्राप्ती आहे शांती निर्वाण परमा मत संस्थामध्ये गच्छती. मत संस्था म्हणजे माझं धाम किंवा ब्रह्मण म्हणू शकतो आपण, त्याला ब्रह्मणची प्राप्ती होते. आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा मिळतात, परंतु त्या बाय प्रोडक्ट आहेत, ते मुख्य वस्तू नाही आहे. आणि त्या बाय प्रोडक्टने योगीने विचलित किंवा आपल्या मार्गापासून भ्रमित होऊ नये अशी त्याच्याकडून अपेक्षा आहे. नंतर 16 आणि 17व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की टोकाच्या भूमिकेचा व्यवहार करणाऱ्याला अष्टांग योग कठीण आहे. अष्टांग योगामध्ये समतोल किंवा मध्यत्वाची भूमिका खूप महत्वाची आहे सर्वच गोष्टींबद्दल. भगवंत सांगतात की खूप अधिक झोपणे, खूप अधिक जेवण करणे किंवा खूपच कमी जेवण करणे, खूप जास्त झोपणे, खूप कमी झोपणे. नंतरच्या श्लोकांमध्ये
आहार विहार म्हणजे मनोरंजन, ह्या सगळ्याच गोष्टी ज्या काही आहेत, शरीर म्हणून ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सर्व गोष्टी या योगीने अं, आवश्यक त्या प्रमाणात केल्या पाहिजे. खूपच कमीही योग्य नाही आणि खूप जास्तही योग्य नाही. आणि अशा पद्धतीने जर मधली भूमिका घेतली तर या योगाने त्याचे सर्व दुःख नष्ट होतात. मग आपण 17व्या श्लोकामध्ये बघितलं की मग या या योगीला यश प्राप्त झालं आहे किंवा यश प्राप्त होत आहे कसं कधी समजणार? कसं कधी समजणार? की त्याचं मन आत्म्यामध्ये स्थिर आहे. सर्व इच्छाचा त्याने त्याग केला आहे. तर या स्तरावरती आल्यावर समजायचं की हा योगी आता यश प्राप्त करत आहे किंवा पूर्णत्वाकडे जात आहे. मग या पूर्णत्वाच्या स्तरावरती योगीचं जे चित्त असतं किंवा मन म्हणा किंवा अंतःकरण म्हणा, तर त्याचं अंतःकरण इतकं स्थिर असतं की त्याची तुलना कुठेही हवा नसणाऱ्या ठिकाणी ठेवलेल्या दीपाच्या ज्योतीसोबत केली आहे. की ती ज्योत कशी बिलकुल म्हणजे प्रभावित न होता किंवा न हलता एकदम स्थिर असते. तसं या स्तरावरती आलेल्या योगीचं चित्त स्थिर असतं. चित्त स्थिर असणे म्हणजे की आत्मध्यानामध्ये किंवा चिंतनामध्ये इतका मग्न असतो की तो इतर गोष्टींनी प्रभावित होत नाही. जसं की आवाजाने म्हणा किंवा सुगंधाने किंवा एखाद्या चविष्ट पदार्थाने किंवा आधीच्या काही इंद्रियतृप्तींच्या इच्छाने कुठल्याच गोष्टीचा त्याच्यावरती आता प्रभाव होत नाही. तो पूर्णपणे त्याचं चित्त खूप जास्त स्थिर झालेलं आहे. तर अशा चित्ताची तुलना या दीपाच्या ज्योतीसोबत केली आहे. मग आता हे श्लोक नंबर 20 ते 21 आपण मागच्या वेळेस वाचन केले. आता आपण परत 20 पासून वाचन करावं की डायरेक्ट त्याची चर्चाच करूया? मागच्या वेळेस आपण याचा फक्त अर्थ बघितला होता. काय करायचं? वाचन करायचं? हा, ठीक. हा, तर आपण श्लोक पण वाचूया. चालेल. तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल तर किती पेज नंबर या श्लोकाचा? युक्ताहार विहार. श्लोक पान नंबर 238 वरती आहेत हे श्लोक. तिथून आपल्याला वाचन करायचं. आता हा श्लोक आपण वाचूया. यत्रो परमते चित्तम् निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. सुखमत्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यम् अतीन्द्रियम् वेत्ति यत्र न चैवायम् स्थितश्चलति तत्त्वतः. यं लब्ध्वा चापरं लाभम् मन्यते नाधिकं ततः. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तं विद्यात् दुःखसंयोगम् वियोगं योगसंज्ञितम्. कुणाला आठवतं की हे 4 श्लोक कशाचं वर्णन करत आहेत? कुणाच्या? आ? हां, अगदी बरोबर. तर तर आपण बघा चर्चा केली की हा अष्टांग योगी सर्व काही करत
आता समाधीच्या स्तरावरती आलाय. जसं की आपण भक्तीमध्ये म्हणू शकतो श्रद्धा, साधुसंग, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि कृष्ण प्रेम किंवा भगवंत प्रेम. प्रेमाच्या स्तरावरती जसा भक्त एकदम अतिउच्च स्तराची प्राप्ती करतो, तसाच अष्टांग योगीचं जे सर्वोच्च ठिकाण आहे त्याच्या साधनेमध्ये समाधीचं, तर समाधीवरती अष्टांग योगी गेल्यावरती त्याच्या समाधीचं अंतर्गत स्वरूप काय असतं आणि बाह्य स्वरूप काय असतं, या गोष्टींची त्यात थोडीशी चर्चा करण्यात आली आहे. अष्टांग योगी इथे समाधीच्या स्तरावरती पोहोचला. एक मिनिट, कोणतरी जॉईन करते. हा, तर अष्टांग योगी इथे या समाधीच्या स्तरावरती पोहोचत आहे. तर इथे आचार्यांनी काय सांगितलंय, हा, तर या समाधीचं अंतर्गत स्वरूप काय आहे की त्याच्या अंतःकरणाच्या सर्व क्रिया थांबल्या आहेत. चित्तवृत्ती निरोध. आणि बाह्य स्वरूप काय आहे या समाधीचं, याचा आत्यंतिक आनंदाची अनुभूती. म्हणजे बाह्य स्वरूप म्हणण्यापेक्षा फळ काय आहे समाधीचं, अंतर्गत स्वरूप आहे की अंतःकरणाच्या सर्व क्रिया थांबल्या, आणि बाह्य फळ आहे की आत्यंतिक आनंदाची या योगीला अनुभूती झाली आहे किंवा प्राप्ती झाली आहे. तर आपण परत हे श्लोक थोडक्यात बघूया. तर इथे काय होतंय, यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. तर हा जो योगी आहे याने काय केलं की योग साधनेच्या साह्याने आपल्या चित्ताला किंवा अंतःकरणाला पूर्णपणे नियंत्रित केले. मग अंतःकरणाला नियंत्रित केल्यावरती मग काय होतं की या योगीला आत्मसाक्षात्कार होतो. तर आत्मसाक्षात्कार झाल्यावरती या आत्मसाक्षात्काराच्या वेळेस ज्या आनंदाची अनुभूती होते, तर त्या आनंदाने तो खूप जास्त समाधानाची अनुभूती करतो. म्हणजे आपण जसं की आनंदासाठी किंवा समाधानासाठी बाह्य वस्तूंवरती अवलंबून असतो, समजा खाद्यपदार्थ किंवा संगीत, परंतु हा जो योगी आहे पूर्णपणे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरती आल्यामुळे त्या साक्षात्कारामध्येच त्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती आनंदाचा अनुभव होत आहे. आणि सुख्यम आत्यंतिकम यत्तत् बुद्धी ग्राह्यम अतींद्रियम, तर हे आत्म्याच्या स्तरावरती आनंद आहे, हा भौतिक इंद्रियांच्या साह्याने अनुभव करण्याचा आनंद नाहीये, कारण हा दिव्य आनंद आहे. आणि भौतिक इंद्रिय केवळ भौतिक स्तरावरचाच आनंद अनुभवू शकतात. आणि या स्थितीमध्ये आल्यावरती योगी आता इथून त्याचं विचलन किंवा पतन होत नाही. या स्तरावरती, समाधी स्तरावरती आल्यावर, जसे की आपण म्हणतो भक्तीमध्ये भाव किंवा प्रेम स्तरावरती जेव्हा भक्त जातो तर तिथून त्याचं पतन होत नाही, तसंच हा योगी आता या समाधी स्तरावरती आलाय, इथून त्याचं पतन होत नाही. आणि या आनंदाची अनुभूती झाल्यावरती किंवा हा आत्मसाक्षात्कार केल्यावरती किंवा परमात्मा साक्षात्कार पण होतो, परमात्मा साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार झाल्यावरती आणि आनंद अनुभवल्यावरती योगीला कळून येतं की याच्यापेक्षा जास्त प्राप्त करण्यासारखं या भौतिक जगामध्ये काहीच नाही. याची त्याला पूर्णपणे जाणीव होऊन जाते. आणि याची जाणीव झाल्यावरती, आनंदाची प्राप्ती केल्यावरती त्याच्या आयुष्यामध्ये किती जरी मोठं दुःख आलं, शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती किंवा कुटुंबामध्ये म्हणा, तर या दुःखाने हा योगी आता विचलित नाही होत आत्यंतिक सुखाची प्राप्ती केल्यामुळे. आणि हा जो दुःखापासून वियोगाचा जो स्तर आहे, या स्तरालाच समाधी किंवा योग असं म्हटलं जातं. तर हा श्लोक नंबर 20 ते 23 या श्लोकांमध्ये अष्टांग योगाद्वारे समाधीच्या स्तरावरती पोहोचलेल्या योगीचा अनुभव आणि त्याची स्थिती याचं वर्णन करण्यात आलं आहे. तर सोप्या शब्दात तुम्हाला मी परत सांगतो की या योगीने काय केलंय, योग साधनेच्या साह्याने
आपल्या चित्ताला पूर्णपणे नियंत्रित किंवा भौतिक दृष्ट्या निष्क्रिय केलंय. म्हणजे भौतिक विषय वस्तूकडे त्याचे आता चित्त जात नाही. म्हणजे इंद्रियतृप्तीच्या आठवणी सगळ्या संपुष्टात आल्या आणि मग या स्तरावरती त्याला आत्मसाक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्कार होतो आणि त्या आनंदामध्येच तो पूर्णपणे समाधानाची अनुभूती करतो. आणि या आनंदाची प्राप्ती त्याला दिव्य इंद्रियांच्या सहाय्याने किंवा आत्म्याच्या स्तरावरती होते. आणि या स्थितीतून तो कधीही ढळत नाही किंवा त्याचं पतन होत नाही. आणि हे मिळाल्यावरती त्याला कळून चुकतं की याच्यापेक्षा जास्त काही प्राप्त करण्यासारखं नाहीच आहे. आणि या स्थितीमध्ये त्याला विचलित करण्यासारखं या जगामध्ये काहीच नाही. किती जरी मोठं दुःख आलं की आचार्यांनी सांगितले त्याच्या परिवारामध्ये जरी समजा त्याला जसं की स्वतःच्या पुत्रापासून किंवा अपत्यापासून जरी त्याला वियोग झाला, बलदेव विद्याभूषण तर लिहितात समजा त्याच्या पुत्राचा मृत्यू जरी झाला तर एवढ्या मोठ्या दुःखातून सुद्धा तो विचलित होत नाही, कारण तो आता खूप उच्च स्तरावरती गेलाय. तर हा जो स्तर आहे तम विद्या दुःख संयोग वियोगम, दुःखापासून जो वियोगाचा हा जो स्तर आहे या स्तराला योग म्हणायचं. इथे योग म्हणजे समाधी. तुम्हाला मी म्हटलं की संदर्भानुसार शब्दाचे अर्थ बदलतात. तर हा समाधीचा स्तर आहे अष्टांग योगाचा. आता इथपर्यंत चर्चेमध्ये काही प्रश्न आहे? ठीक आहे, प्रश्न नाही. पण कोणाला नाही समजलं असं कोणी आहे? एकदम सोपं लक्षात ठेवायला कसं सांगू माहितीये का, तुम्ही प्रत्येक शब्द नाही लक्षात राहिला तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की अष्टांग योगाची समाधीची स्थिती आहे आणि या स्थितीमध्ये व्यक्तीला आत्मसाक्षात्कार परमात्मा साक्षात्कार होतोय आणि तिथून त्याला खूप जास्त आनंद मिळतोय जो की दिव्य स्तराचा आहे. आणि या स्थितीतून तो आता कुठल्याच दुःखाने विचलित नाही होणार आहे. तर आता अष्टांग योगीला त्याच्या साधनेचं फळ इथे प्राप्त झालेलं आहे. तर याचं इथे असं त्यांनी वर्णन केलंय. जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, तसे आपण समोर जात आहोत. तर या श्लोकामध्ये समाधी स्थितीचं वर्णन आहे. तर विष्णू चक्रवर्ती ठाकूर आणि इतर आचार्यांनी आणि प्रभुपादांनी पण तात्पर्यामध्ये थोड्याशा प्रमाणात समाधी च्या वरती स्पष्टीकरण दिले की ही जी समाधी आहे अष्टांग योगाची, ती दोन अष्टांग योगाची म्हणण्यापेक्षा समाधीचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे संप्रज्ञात समाधी आणि दुसरी समाधी आहे असंप्रज्ञात समाधी. तर संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात दोन्हीमध्ये काय फरक आहे? वस्तू ध्यानाचा फरक आहे. ज्या समाधीमध्ये एखाद्या वस्तूवरती ध्यान केलं जातं त्या समाधीला म्हणायचं संप्रज्ञात समाधी. समजा कोणी मेणबत्तीच्या ज्योतीवरती ध्यान करतं, तुम्ही कधी ऐकलं असेल. तर मेणबत्तीच्या ज्योतीवरती ध्यान करण्याला आपण संप्रज्ञात समाधी म्हणू शकतो. परंतु असंप्रज्ञात समाधी म्हणजे काय? हा व्यक्ती कशावरती ध्यान करत नाही, त्याचं जास्त विस्तारित वर्णन दिलं नाहीये. तर या समाधीला असंप्रज्ञात समाधी म्हणायचं. आणि संप्रज्ञात समाधीचे परत दोन प्रकार आहेत, सवितर्क समाधी आणि सविचार समाधी. सवितर्क समाधी म्हणजे काय? स्थूल वस्तू, जसं की मेणबत्ती एक स्थूल वस्तू आहे, तिला आपण स्पर्श करू शकतो. तर मेणबत्तीवरती चिंतन करून या व्यक्तीने ज्याने समाधी मिळवली त्याला सवितर्क संप्रज्ञात समाधी म्हणायचं. किंवा एखाद्या व्यक्तीने केवळ सूक्ष्म वस्तूवरती समाधी, सूक्ष्म वस्तू म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याने मनामध्ये कल्पना केली, की आपण म्हणू शकतो की सूर्याची कल्पना केली म्हणा किंवा चंद्राची किंवा एखाद्या नदीची, कशाची तरी त्याने कल्पना करून त्याच्यावरती ध्यान केलं आणि या अशा सहाय्याने त्याने समाधी प्राप्त केली. तर या समाधीला म्हणायचं सविचार संप्रज्ञात समाधी. म्हणजे एकामध्ये स्थूल वस्तू आहे आणि एकामध्ये विचार आहे. जिथे विचार आहे त्याला सविचार आणि जिथे वस्तू आहे त्याला सवितर्क. तर हे समाधीचे दोन प्रकार समजले. बघा सिंपल आहे समाधी. संप्रज्ञात असंप्रज्ञात. संप्रज्ञात म्हणजे काहीतरी वस्तू असली पाहिजे. जर ती वस्तू स्थूल असेल म्हणजे स्पर्श करण्यायोग्य किंवा दिसण्यासारखी वस्तू, स्थूल शब्द तर तुम्हाला माहिती आहे, त्याला सवितर्क म्हणायचं. परंतु वस्तू केवळ चिंतनामध्ये आहे, समोर प्रकट नाहीये, तर त्याला सविचार म्हणायचं. आणि असंप्रज्ञात म्हणजे अशा समाधीमध्ये तो व्यक्ती कुठल्याच गोष्टीवरती ध्यान करत नाही. तर इथे तुमचा प्रश्न असेल तर आपण समोर जाऊया. तर हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये असंप्रज्ञात समाधीचं वर्णन आहे.
तर इथे मला फक्त एकच कन्फ्युजन आहे की जे आपण ध्यान धारणा समाधी याची व्याख्या बघितल्या, आपण बघितलं की तिथे व्यक्ती परमात्म्याच्या स्वरूपावरती ध्यान करतो, नंतर एका एका अवयवावरती ध्यान करतो धारणा आणि ध्यानमध्ये. परंतु इथे असं वाटतं की आणखीन पण काहीतरी यांचे प्रकार आहेत अष्टांग योगाचे. जास्त वर्णन आचार्यांनी पण दिलं नाहीये आणि प्रभुपादांनी पण दिलं नाही. तर आपण जी संकल्पना शिकलो ना, थोडंसं कठीण होऊ शकतं, परंतु बघा अष्टांग तुम्हाला मी जसं म्हटलं की एक आहे गुणीभूत भक्ती आणि एक आहे प्राधान्यभूत भक्ती. तर हा जो अष्टांग योगी आहे हा गुणीभूत भक्तीवाला आहे, म्हणजे याच्या साधनेमध्ये योग जास्त आहे, भक्ती कमी आहे. आणि प्राधान्यभूत भक्तीवाला जो अष्टांग योगी असतो त्याला म्हणतात भक्ती मिश्र योगी. एक सॉरी बघा, ज्या योगामध्ये भक्ती कमी आहे त्याला म्हणायचं गुणीभूत भक्ती, किंवा दुसरं नाव आपण असं देऊ शकतो की भक्ती मिश्र योग. म्हणजे योग जास्त आहे, भक्तीचं थोडंसं मिश्रण आहे. म्हणजे दूध जास्त आहे, कलर थोडंसंच आहे. कलर हा भक्ती आहे आणि दूध हा योग आहे. परंतु दुसरा जो अष्टांग योग आहे त्याला प्राधान्यभूत भक्ती म्हणतात. तर अष्टांग योग नाही, प्राधान्यभूत भक्ती म्हणतात. त्याच्यामध्ये काय भक्ती जास्त, योग कमी आहे, म्हणून याला काय म्हणतात भक्ती मिश्र योग. याच्यामध्ये काय असेल की कलर जास्त आहे, दूध कमी आहे, कारण कलर आपण भक्ती म्हटलं होतं. तर बघा तुम्हाला किती लक्षात राहतं. तर माझी सध्या अशी अंडरस्टँडिंग आहे की कदाचित अष्टांग योगी आणि प्राधान्यभूत म्हणजे भक्ती मिश्र योगी या दोघांच्या ध्यान धारणामध्ये थोडासा फरक असावा. कारण तिथे आपण जे भागवतमच्या चर्चेत बघितलं होतं अष्टांग योगीचं, मला असं वाटतं की तो हा असेल, भक्ती मिश्र योगी असावा तो, म्हणून तो परमात्मावरती ध्यान करत होता. इथे हे म्हणतायत ना कुठल्या वस्तूंवरती पण हा ध्यान करतो, तर हा बहुतेक याची धारणा ध्यान थोडी वेगळ्या पद्धतीची असेल. तर मी आणखीन काही वरिष्ठ भक्तांना काही माहिती आहे का किंवा कुठे काही मिळतं का शोधतो याच्यावरती. सध्या फक्त असं लक्षात ठेवा की कदाचित यांच्या ध्यानाची काहीतरी वेगळा प्रकार आहे, जो आपण भागवतामध्ये अभ्यास केला त्यांच्यापेक्षा या योगीचं ध्यान थोडंसं वेगळं वाटतं. तर इथपर्यंत काही प्रश्न आहे? जास्त कन्फ्युजन नाही झालं ना? समजलं ना? गुणीभूत प्राधान्यभूत. गुणीभूत म्हणजे भक्ती कमी, प्राधान्यभूत म्हणजे भक्ती जास्त. आणि कमी भक्तीच्या योगाला म्हणतात अष्टांग योग किंवा भक्ती मिश्र योग. जास्त भक्तीच्या योगाला प्राधान्यभूत भक्ती म्हणतात किंवा योग मिश्र भक्ती. तर इथे कारण यांनी असं सांगितलंय की वस्तूवरती चिंतन करतो, म्हणून मला असं वाटतंय की यांच्यामध्ये थोडासा काहीतरी फरक आहे. तर आपण बघूया कुठे आणखी माहिती मिळते का इतरांना पण विचारून. कारण आपण चर्चा केली होती की धारणा म्हणजे परमात्म्याच्या पूर्ण स्वरूपावरती तो ध्यान करतो आणि नंतर ध्यान म्हणजे एका एका अवयवावरती चिंतन करतो. परंतु इथे असं वाटत नाहीये. असं तुमच्या मनामध्ये डाऊट नाही आला इथे की अरे इथे तर काही परमात्म्याबद्दल माहिती दिली नाही, असं तुम्हाला वाटलं कुणाला? हेच माझं आहे. असं मला सध्या तरी वाटतंय. परंतु आचार्यांनी जास्त मग त्यांनी जर परमात्मा स्वरूपावरती ध्यान केलं असतं तर सरळ सांगितलं असतं की तो परमात्म्याच्या रूपावरती ध्यान करतो किंवा फोटोवरती ध्यान करतो. इथे ते म्हणतायत वस्तू किंवा काहीच वस्तू नाहीये. आता ज्याच्या समाधीमध्ये काहीच वस्तू नाहीये, म्हणजे सूक्ष्म स्तरावरती पण वस्तू नाहीये, म्हणजे तो चिंतनामध्ये पण परमात्म्यावरती ध्यान वाटत नाहीये, म्हणजे वस्तूच नाहीये ना, विचार पण नाहीये त्याच्या मनामध्ये. तर यांचं थोडं हेच मत आहे. निराकारामध्ये त्यांना जायचं आहे, निराकारामध्ये त्यांना नक्कीच जायचं आहे. सांगता येणार नाही, असू शकते, परंतु जोपर्यंत ते साकार स्वरूपाला मानणार नाही तोपर्यंत त्यांना निराकार पण मिळणार नाही. कारण आपण आधी बघितलं ना की भक्तीशिवाय यांना पण यश नाही मिळणार. तर ठीक आहे, सध्या फक्त तुम्ही पार्किंग मध्ये हा पॉइंट ठेवा तुमच्या माइंड मध्ये की यांच्या ध्यान धारणेमध्ये थोडासा काहीतरी फरक आहे.
हे बहुतेक जसं तुम्ही म्हणताय निराकारावरती किंवा बिंदूवरती हे लोक धारणा आणि ध्यान करत असतील. ज्या आपण भागवतामध्ये ज्या योगीची चर्चा केली दुसऱ्या स्कंदामधल्या, तो थोडासा वेगळा योगी आहे. तर ठीक आहे, हा जर मुद्दा क्लिअर झाला तर मग समोर जास्त आपल्याला प्रॉब्लेम जाणार नाही. नाहीतर तुम्हाला असा प्रश्न पडला असता की अरे इथे तर परमात्माचं काहीच वर्णन येत नाही, म्हणून मी तुम्हाला हा पॉइंट सांगितला. तर ठीक आहे, हा श्लोक असंप्रज्ञात समाधीचं वर्णन करतो. तर आता कोण सांगेल असंप्रज्ञात समाधी म्हणजे? हा, कशावरच म्हणजे टँजिबल वस्तू नाहीये. आता कशावरच ध्यान करत नाही म्हणजे काय करतो तर समजणे कठीण आहे. त्यांच्या ग्रंथामध्ये कदाचित माहिती दिली असेल. कशावरच न ध्यान करणं म्हणजे आता काय करतोय मला पण कळलं नाही. बघूया कुठे आणखीन काही माहिती मिळते का. सध्या एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. तर या व्यक्तीचं काय आहे की चित्त कुठल्याही विषय वस्तूकडे जात नाही. कारण आपण बघितलं की चित्तम निरुद्धम, चित्त कुठल्याही विषय वस्तूकडे जात नाही किंवा चित्ताचं कार्य थांबतं म्हणजे काय झालं असेल, काय केलं असेल या व्यक्तीने? मनाला नियंत्रित, परंतु चित्त कधीपर्यंत वस्तूंकडे जातं? आकर्षण कधीपर्यंत असतं? इच्छा इच्छा कधीपर्यंत असतात? इंद्रिय इच्छा कधीपर्यंत असतात मला सांग. ठीक आहे, मी तुम्हाला आधी बोललो होतो की आधीच्या इंद्रिय तृप्तीच्या आठवणी त्याच्या अंतःकरणातून सगळ्या पुसून गेल्या. इंद्रिय तृप्तीच्या आठवणीच नाही तर मग चित्त, आपण तेव्हा चर्चा केली ना 4 लोकांची, चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार. चित्ताचं काम काय आहे की एखाद्या स्टिम्युलसला, उत्तेजनेला ओळखायचं की काहीतरी उत्तेजना आहे. परंतु चित्ताकडे आता माहितीच काही राहिली नाहीये. डाटा सगळा करप्ट झाला किंवा पुसून टाकलाय. मग चित्ताला समजणार कसं की मी कुठल्या वस्तूला, की हा कुठला पदार्थ आहे किंवा हा माझ्या इंद्रिय तृप्तीची वस्तू, ही माहितीच त्याच्याकडे नाहीये. सोप्या शब्दात असं आपण समजू शकतो. तर व्यक्तीला इंद्रिय तृप्तीसाठी आकर्षण किंवा इच्छा कधीपर्यंत असते? जोपर्यंत त्याने अनेक जन्मामध्ये केलेल्या इंद्रिय तृप्तीच्या आठवणी त्याच्या अंतःकरणामध्ये साठवलेल्या आहेत तोपर्यंत. जेव्हा या आठवणी पूर्णपणे पुसून जातात तेव्हा भौतिक गोष्टीकडे चित्त जातच नाही, कारण त्याच्याकडे इन्फॉर्मेशनच नाहीये. समजा तुम्ही एखादा नवीन मोबाईल घेतला आणि त्या नवीन मोबाईलमध्ये काहीच डाटा तुम्ही टाकला नाही, गाणी किंवा व्हिडिओ काहीच टाकले नाही, तर तुम्ही किती जरी त्या ऍपला ओपन केलं तर तो गाणं चालूच शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्ही काही भरलंच नाहीये. तसंच या व्यक्तीचं चित्त किंवा अंतःकरण हे कोऱ्या मेमरी कार्ड सारखं किंवा कोऱ्या मोबाईल सारखं आहे. आता त्याच्यामध्ये काहीच उरलं नाहीये. याने योगाच्या साहाय्याने किंवा आधी निष्काम कर्मयोग करून अंतःकरणाला पूर्णपणे स्वच्छ केले. मग आता समोर काय होतं, याला आत्म्याच्या आणि परमात्म्याचं अवलोकन किंवा साक्षात्कार होतो आणि खूप जास्त आनंदाची अनुभूती होते आणि या स्थितीतून तो आता ढळत नाही. कारण जसं भक्तीमध्ये पण प्रेमा स्तरावरून कुणाचं पतन होत नाही, तसंच अष्टांग योगामध्ये पण समाधी स्तरावरून तो विचलित नाही होत आणि संकटाने पण प्रभावित होत नाही. तर या स्थितीला समाधी म्हणायचं. परंतु प्रभुपादांनी एक मुद्दा सांगितलाय की परंतु ही स्थिती आत्मा आणि परमात्मा एकामेकांमध्ये मिसळून गेले ही नाहीये, किंवा काय म्हणता येईल की निर्विकार गोष्ट नाही असं, किंवा आत्मा आणि परमात्मा एक आहे असं नाहीये, असं प्रभुपादांनी स्पष्ट केलंय. ते आपण तात्पर्यामध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्या आधी आतापर्यंत चर्चेमध्ये काही प्रश्न आहे? फक्त दोन तीनच ओळी लक्षात ठेवा. ही असंप्रज्ञात समाधी आहे. असंप्रज्ञात समाधी म्हणजे स्थूल किंवा सूक्ष्म वस्तूवरती ध्यान नाहीये. कसं करतो ते माहिती नाही. आणि या समाधीवरती त्याला आत्म परमात्मा साक्षात्कार होतोय आणि अत्यधिक आनंदाची अनुभूती होते. आणि हे अष्टांग योगीच्या परमोच्च स्तराचं किंवा समाधीचं वर्णन आहे. या श्लोक नंबर 20 ते 23. इतकं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी बस आहे. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय मुद्दे सांगितले आपण ते बघूया. श्लोक नंबर 20 ते 23 चे. प्रभुपाद काय म्हणतात, योगाभ्यासाद्वारे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक संकल्पनेपासून विरक्त होतो. भौतिक संकल्पनेपासून किंवा ह्या त्याच्या इच्छा नष्ट व्हायला लागतात. आणि
नंतर काय होतं, यानंतर मनुष्य समाधीस्थ होतो. अर्थात आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य न करता योगी व्यक्तीला दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होतो. याचा अर्थ हा श्लोक कुठल्या स्थितीचं वर्णन करते? अष्टांग योगाच्या. प्रभुपादांनी काय शब्द वापरला दुसऱ्या ओळीत? यानंतर किंवा यानंतर मनुष्य काय म्हणतात समाधीस्थ. म्हणजे बघा, प्रभुपाद आणि आचार्यांचं स्पष्टीकरण एकसारखंच आहे. तर नंतर प्रभुपाद मध्ये योगाभ्यास हा थोडाफार प्रमाणात पतंजली योग पद्धतीवर आधारित आहे. नंतर पतंजलीचा ग्रंथ आहे पतंजली योगसूत्र. जसे की आपली भक्तीचे भक्तिरसामृत सिंधू किंवा बरेच ग्रंथ आहेत. तसेच योग साधनेचे पण बरेच ग्रंथ आहेत. त्याच्यापैकी महत्वाचा ग्रंथ पतंजली योगसूत्र आहे. तर प्रभुपाद काय म्हणतात, पतंजली योगामध्ये तुम्ही पान नंबर 239 चं मी वाचन करतोय. काही काही महत्वाचे मुद्दे आहेत. पतंजली योगामध्ये दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे, पण अद्वैतवादी या दिव्य आनंदाचा स्वीकार करीत नाहीत, कारण अद्वैतवाद धोक्यात येण्याची त्यांना भीती वाटते. तर हा थोडासा विचार करण्याचा मुद्दा आहे. बघा, अद्वैतवाद या विचारसरणीवाल्या साधकांचं किंवा लोकांचं काय म्हणणं आहे की एकच वस्तू ह्याच्यामध्ये आहे, अस्तित्वामध्ये, आणि ती वस्तू किंवा ती व्यक्ती म्हणजे ब्रह्मन, आणि ब्रह्मन सोडून अस्तित्वामध्ये काहीच नाहीये. मग जर समजा तर हा व्यक्ती ब्रह्मन झाला असं त्यांच्या म्हणण्यानुसार आहे, मग त्यांचं म्हणणं काय, आनंद आणि ब्रह्मन एकच आहे, ब्रह्मनच आनंद आहे. मग जर आता एवढं जर तुम्हाला समजलं तर पुढे तुम्हाला समजेल. समजा जर कोणी म्हटलं की ब्रह्मनला आनंदाची अनुभूती होते, तर याचा अर्थ काय होतो की आनंद आणि ब्रह्मन हे दोन काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत. दोन गोष्टी इथे निर्माण होतात की ब्रह्मनला आनंदाची अनुभूती होते, परंतु त्यांचा सिद्धांत काय आहे की एकच, ब्रह्मनच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. परंतु ब्रह्मनला आनंदाची अनुभूती होते असं म्हटल्यावरती त्यांचा सिद्धांत धोक्यामध्ये येतो, कारण त्यांचा सिद्धांत अद्वैताचा आहे. अद्वैत, द्वैत म्हणजे दोन, म्हणजे नाही, म्हणजे एकच आहे, एकच ब्रह्मन आहे, ब्रह्मनच आनंद आहे, ब्रह्मनच ज्ञान आहे, ब्रह्मनच जाणकार, सगळं काही एकच आहे. म्हणून आनंदाची अनुभूती करणारा आणि आनंद ह्या दोन जर मुद्दे सांगितले तर त्यांचा सिद्धांत मग खोटा ठरतो किंवा त्यांना स्पष्टीकरण देता येत नाही. परंतु या श्लोकामध्ये काय सांगितलं की त्या योगीला आनंदाची अनुभूती समाधी स्तरावरती होते. याचा अर्थ अनुभूती होते म्हणजे तोच आनंद आहे असं नाहीये. तर हे वर्णन या श्लोकाचं या अद्वैतवादांच्या सिद्धांताचं खंडन करते. तर हा एक सिद्धांत प्रभुपादांनी समजावून सांगितला. तर हे समजलं तुम्हाला, अद्वैतवाद, त्यांचा आनंद वगैरे समजलं का नाही समजलं? समजलं ना सर्वांना? बरं ठीक आहे, तुमच्यापैकी कोणतरी एक जण ह्या ओळीचं वाचन करा. किती नंबरची ओळ आहे? पान नंबर 239, 1, 2, तिसऱ्या नंबरची. पतंजली योगामध्ये दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे. इथून तर अद्वैतवादी करीत नाही तिथपर्यंत हळूहळू वाचा आणि सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल. कोण वाचन करते? हा, हळूहळू वाचन करा. हा, तर थोडीशी आयडिया आली तुम्हाला? काय जास्त कठीण वाटतंय? समजते ना? ठीक आहे. कारण हे अद्वैतवादीवाल्यांचं लोकांचं काय म्हणणं आहे की ज्ञान आणि ज्ञाता एकच आहे, परंतु असं तर नाहीये ना, ज्ञान आणि ज्ञाता नाही. या योगीला तर आनंदाची अनुभूती होतीये, म्हणजे आनंद याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, ती व्यक्तीच आनंद नाहीये. तर हे अद्वैतवाद्यांना स्पष्ट करता येत नाही. आणि प्रभुपाद मग पतंजलीच्या सहाय्याने पण समजावून सांगतात. प्रभुपाद म्हणतात,
परंतु या श्लोकामध्ये दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवाला येणाऱ्या दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे. योग पद्धतीचे प्रसिद्ध प्रतिपादक पतंजली मुनी आपल्या योगसूत्रामध्ये सांगतात की, आता योगसूत्र ते समजावून सांगितले, पुरुषार्थ शून्यानां गुणानां प्रतिप्रसव कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चितशक्ती. तर इथे चितशक्ती बद्दल प्रभुपादांनी माहिती दिली की चितशक्ती ही दिव्य शक्ती आहे, किंवा अंतरंग शक्तीला चितशक्ती म्हटलं जातं. तर हिचा स्वीकार हे करत आहेत ज्यांनी योग सांगितला, आपले पतंजली. परंतु हे अद्वैतवादी याचा स्वीकार करत नाहीत की दोन गोष्टी आहेत म्हणून. परंतु पतंजली स्वीकार करतायत. पतंजली स्वीकार करतात कुठून समजतं? या संस्कृतच्या श्लोकावरून. चितशक्ती चितशक्ती अशी एक शक्ती आहे असं पतंजली मुनी स्वतः मान्य करतायत. ही चितशक्ती किंवा अंतरंग शक्ती दिव्य आहे. पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि शेवटी भगवंताशी एक होण्याचा प्रयत्न होय. या भगवंतांशी विलीन होण्यालाच अद्वैतवादी कैवल्यम असे म्हणतात. तर अद्वैतवाद्यांचं कैवल्याची व्याख्या काय आहे की आपण त्या भगवंतामध्ये विलीन होऊन जायचं. परंतु पतंजली याला स्वीकारत नाही. परंतु पतंजलीनुसार हे कैवल्य म्हणजे अंतरंग किंवा दिव्य शक्ती होय, ज्याद्वारे जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते. तर हे बघ, इथे समजून घेण्याच्या गोष्टी काय आहेत की योग पद्धतीने पण व्यक्ती ब्रह्मज्योतीमध्ये जातो. माझी अंडरस्टँडिंग काय, प्रभुपाद कशाला विरोध करत आहेत की या लोकांचं काय म्हणणं असतं, जेव्हा जीव तिथे समाविष्ट होतो तेव्हा तो संपुष्टात येतो किंवा जीवाचं अस्तित्व संपून जातं. तर प्रभुपाद त्याचं खंडन करतायत. प्रभुपाद म्हणतात की पतंजली तर सांगत आहेत की जीव आपल्या स्वरूप स्थितीमध्ये जातो, संपून कुठे जातोय. या लोकांचं काय म्हणणं असतं की जशी नदी समुद्राला मिळते तेव्हा नदी काही वेगळी राहत नाही, नदी आणि समुद्र एकच होऊन जाते. तसं जेव्हा आत्मा ब्रह्ममध्ये जातो तेव्हा आत्मा आणि ब्रह्म एकच होतो, असा या लोकांचा सिद्धांत आहे. परंतु भक्ती आणि पतंजली दोघंही याचा स्वीकार करत नाहीत. की ब्रह्मज्योतीमध्ये जाणं, विलीन होणं हे मान्य आहे, परंतु तिथे जाऊन आत्म्याचं अस्तित्व संपुष्टामध्ये येत नाही. जसे की आपण म्हणू शकतो की एखादा पक्षी झाडावर जाऊन बसला, तर पक्षाच्या झाडावर जाऊन बसण्याला आपण ब्रह्मज्योतीमध्ये जाण्यासारखं म्हणू शकतो. परंतु पक्षी कधी झाड होत नाही किंवा झाडाचं पान होत नाही. हे त्यांच्या आणि आपल्या संकल्पनेमध्ये फरक आहे. आपल्या आणि पतंजलींचं पण तेच म्हणणं आहे. तर प्रभुपाद हे समजावून सांगतायत. नंतर या लोकांचं काय म्हणणं आहे निर्वाण मध्ये, प्रभुपाद म्हणतात निर्वाणाच्या नंतर दिव्य स्थितीची सुरुवात होते. या लोकांचं म्हणणं काय आहे की याच्यानंतर सगळं काही संपून जातं. प्रभुपाद म्हणतात असं नाही, इथून तर दिव्य गोष्टींची सुरुवात होते, कारण आत्मा हा कधीच निष्क्रिय राहू शकत नाही, मग तो दिव्य स्थितीत कसा काय निष्क्रिय राहील. तर असे काही सिद्धांत प्रभुपादांनी समजावून सांगितले. आणखीन पण काही संदर्भ दिलेत की पतंजली काय म्हणतायत. कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वाचित शक्ती, की कैवल्य म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये जाणे, आणि स्वरूप स्थितीचं वर्णन भागवतम काय करतं, मुक्तीर अन्यत्वा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. मुक्ती म्हणजे स्वरूपामध्ये, स्वरूपा म्हणजे स्वरूप काय जीवाचं, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. तीन श्लोक आपण कनेक्ट करतोय की कैवल्य किंवा मुक्ती या लोकांचं काय म्हणणं आहे की मिक्स वन आहे, परंतु पतंजली त्याला स्वीकारत नाही. पतंजली म्हणतात आणि भक्ती म्हणते की कैवल्य म्हणजे स्वरूप स्थितीत जाणे. मग ही स्वरूप स्थिती काय आहे किंवा मुक्ती काय? मुक्ती हित्वान्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. म्हणजे स्वरूप काय, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. तर या दासाच्या स्थितीमध्ये किंवा भगवंतांच्या सेवेची प्राप्ती करणे ही खरी स्वरूप स्थिती आहे किंवा ही खरी मुक्ती आहे. नंतर प्रभुपादांनी संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधीवरती वर्णन दिले. प्रभुपादांच्या तात्पर्यातून समजायला थोडंसं कठीण जाईल म्हणून आपण आचार्यांच्या तात्पर्यातून यावरती चर्चा केली आहे. या स्थितीमधून योगीचं कधीच मग काय म्हणतात हे होत नाही, विचलन होत नाहीये. या अवस्थेत मनुष्य इंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या सुखांच्या पलीकडे गेलेला असतो. योगी एकदा या दिव्यस्थितीत स्थिर झाला म्हणजे तो त्यापासून कधीच विचलित होत नाही. पान नंबर 240 वर वाचतोय. जोपर्यंत तो या स्थानाची प्राप्ती करत नाही तोपर्यंत तो अयशस्वीच राहतो. पान नंबर 240 वरती ही ओळ कोणाला मिळते का? विविध प्रकारच्या इंद्रिय तृप्तीने. दुसऱ्या उतार्यामध्ये ओळ नंबर 2, 1, 2, 3 विविध प्रकारच्या इंद्रिय तृप्तीने युक्त हे मिळाली कोणाला?
एक जण कोणीतरी वाचन करा. तर हे आपण आधी पण चर्चा केली की शरीर सदृढ करणे, निरोगी होणे आणि सिद्धी प्राप्त करणे हे अष्टांग योगाचं ही उपफळे आहेत. परंतु जर योगी याच उपफळांची कामना करत असेल तर त्याचं अयशस्वी आहे. कारण त्याचं यश तर समाधी किंवा आत्मा आणि परमात्मा साक्षात्कारामध्ये आहे. तर यशाशी निगडीत मुद्दा नाही आहे, परंतु तरी सुद्धा मी विचार केला की आपण या मुद्द्यावरती चर्चा करावी म्हणून कनेक्टेड मुद्दा नाही तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इथे यांनी प्रभुपादांनी काय सांगितलंय की हे ज्या इंद्रिय तृप्ती भौतिक स्तरावरती की संभोग आणि मद्यपान हे याच्यासाठी अष्टांग योग केला जात नाही. तर याचं मी भक्तीमध्ये एवढंच तुम्हाला सांगू शकतो की असं नाहीये की आता समजा भक्तीमध्ये भक्ती करणारे सगळेच भक्त या गोष्टीने प्रभावित होत नाही. तर तुम्हा सगळ्यांना माहित आहे की आपण आता सध्या प्रयत्न करतोय या इंद्रिय तृप्तीपासून मुक्त होण्याचा. परंतु याच्यामध्ये आपल्याकडून चुका होऊ शकतात. तर माझं सांगण्याचा उद्देश काय आहे की सगळ्या संप्रदायामध्ये, सगळ्या संस्थांमध्ये लोकांकडून चुका झालेल्या आहेत. तशा आपल्या इस्कॉनमध्ये पण भक्तांकडून चुका झालेल्या आहेत. तर कधी तुम्हाला काही ऐकायला मिळालं तर त्याच्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. कारण इतकं सोपं नाहीये इंद्रिय तृप्तीपासून खास करून विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित न होणे इतकं सोपं नाहीये. तर कदाचित तुम्हाला असं ऐकायला येईल की अरे यांचं तर असं झालं होतं, त्यांचं असं झालं होतं किंवा हे सोडून गेले, यांनी नंतर विवाह केला किंवा यांनी काहीतरी गडबड केली. तर हे साहजिक आहे कलियुगामध्ये आपण प्रयत्न करणे हीच खूप मोठी गोष्ट आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की मी अशा चुकीचे समर्थन करत नाहीये. फक्त तुम्हाला असं सांगतो की असं नको व्हायला की अरे या लोकांनी तर असंच केलं म्हणजे भक्ती मार्गामध्ये पण असंच आहे. तर तुमचा विश्वास कमी नको व्हायला. तर आपल्याला जसे की गौरांग प्रभू नेहमी नेहमी सांगतात की श्रद्धा आपल्याला श्रील प्रभुपादांवरती प्रभुपादांच्या ग्रंथांवरती आणि महामंत्रावरती ठेवायची. इतर सगळ्या गोष्टीमध्ये बदल होऊ शकतात. कधी कधी मोठ्या भक्ताकडून पण चूक होऊ शकते, संन्यासी व्यक्तीकडून पण चूक होऊ शकते. कारण जसे की इस्कॉनमध्ये पण असं झालेलं आहे, बऱ्याचशा संन्यासी भक्तांना पण निष्काळजी थोडीशी झाल्यामुळे मोठ्या संकटाला सामोरं जावं लागले. तर आपण काय शिकलं पाहिजे याच्यापासून की एक तर त्यांच्याबद्दल दोष बघण्याचा फायदा नाही, कारण आपल्या सर्वांना माहिती की आपली स्थिती काय आहे. विवाहित असो किंवा आपण अविवाहित असो, आपलं मन खरंच इतकं 100% नियंत्रणात आहे का? कुठला विवाहित पुरुष श्रीरामासारखा माता सीतेवरती प्रेम करतो किंवा कुठली विवाहित स्त्री माता सीतेसारखी आपल्या पतीशी 100% म्हणजे कधी त्यांच्या मनामध्ये पण विचार येत नाही, असं कोणीच नाही या जगामध्ये. तर ही आपण विनाकारणची अपेक्षा करू नये. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की मी समर्थन करतोय की लोकांनी असं करावं, पण असं होतं आणि असं झालेलं आहे. तर म्हणजे तुम्हाला जर कधी असं काही ऐकायला आलं तर तुम्ही विचलित होऊ नका. फक्त उलट याच्यामध्ये आपण अधिक प्रेरणा घेतली पाहिजे की की बाबा या भक्तासोबत जर असं होऊ शकतं तर कुणासोबत पण होऊ शकतं, माझ्यासोबत पण होऊ शकतं. तर मी काळजी घेतली पाहिजे. हा आपण एक धडा घेऊ शकतो. ना त्या भक्तामध्ये दोष नाही बघितला पाहिजे आणि डिस्करेज पण नाही झालं पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर या आता एवढ्यात मी मागच्याच 2 मिनिटं जे बोललो याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे? किंवा तुमचं काय मत आहे? तुम्हाला काही मुद्दा सांगायचा आहे? तुम्ही काही ऐकलंय? तर मी काय सांगतो, कदाचित तुम्हाला या स्थितीमध्ये गंभीरता समजत नसेल, काही हरकत नाहीये. परंतु ठीक आहे, माझं सांगण्याचं कर्तव्य आहे.
कारण बऱ्याचशा संन्यासांनी पण त्यांच्याकडून पण हा भावना समजलं ना. उद्या मग तुम्ही असं म्हणू नका, अरे हे लोक पण असे, चला आम्ही भक्ती सोडून देतो, असं म्हणणार नाही ना भावना शेकोकर माताजी. हा, तर एक युग आहे, बऱ्याच लोकांच्या चुका होत्या, बऱ्याच संन्यासी लोकांकडून पण चुका झाल्या, की मदत करायला गेले, परंतु थोडीशी निष्काळजीपणा झाला तर मग त्यांना संन्यास सोडावा लागला, संन्यास सोडून विवाह करावा लागला. तर असं उद्या आता मी एवढा बोलते, माझ्याकडून पण चूक होऊ शकते. मग तुम्ही असं नका म्हणू, अरे यांनी जर आम्हाला एवढे गीतेचे क्लास दिले आणि आता हेच असे करतायत, तर मी जर केलं तर त्याची शिक्षा किंवा त्याचा दंड ते मला भोगावा लागेल. परंतु माझ्याकडे बघून तुम्ही भक्ती सोडून दिली तर तुमचं खूप जास्त नुकसान होईल आणि त्याची अधिक शिक्षा मला भेटेल, की या व्यक्तीमुळे इतक्या लोकांनी भक्ती सोडली. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की श्रद्धा महामंत्रावरती ठेवा, श्रद्धा ग्रंथांवरती ठेवा, श्रद्धा श्रील प्रभुपादांवरती ठेवा, आपल्या परंपरेवरती श्रद्धा ठेवा. एखाद्या व्यक्तीकडे बघून भक्ती नका करू, की हे प्रभूजी IIT मधून आहेत, हे भक्तीत आले म्हणून आपण पण भक्ती करायची, किंवा हे फॉरेनर लोक भक्ती करतायत म्हणून आपण करायची. हे जास्त दिवस टिकणार नाही. कारण तुम्हाला आज ना उद्या बऱ्याचशा गोष्टींची जाणीव होईलच. सगळीकडेच लोकांनी चुका केलेल्या आहेत. आता हे आताच नाही, आधीच्या काळापासून पण तुम्ही बघू शकता. आधीच्या काळामध्ये पण आता मोठे मोठे साधू संत होऊन गेले, ज्यांनी की 50,000 वर्षे तपस्या केली. त्यांना आता कितीतरी आपण टीव्ही सिरियल मध्ये तुम्ही बघितलं असेल, बऱ्याचदा एकच दाखवायचे, कुठला तरी साधू तपस्या करतोय आणि इंद्रदेव तिकडे एखादी अप्सरा पाठवतो. तर हे तर खूप कॉमन आहे, परंतु आपण तिथे असा विचार करत नाही की आपल्या भक्तांसोबत पण असं होऊ शकतं. तर पण मी याचं समर्थन करत नाहीये, कारण असं जर कोणी केलं तर ही सगळ्यात मोठा अपराध म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठी चूक आहे. कारण जर लोक आपल्याकडे बघून जर एखादी प्रेरणा घेत असतील आणि आपल्यामुळे लोकांची भक्ती नष्ट होत असेल, तर याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट काहीच नाही. परंतु सगळेच मार्ग, निष्काम, ज्ञान, अष्टांग भक्ती, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, महादेवाचे भक्त, विष्णूचे भक्त, सगळ्याच मार्गांमध्ये काही ना काही उदाहरणं अशी आपल्याला मिळणारच आहेत. तर त्याच्यामुळे आपण चुकीकडे लक्ष देण्यापेक्षा चांगलं काय त्याच्याकडे लक्ष द्यावं. तर तुम्ही आतापर्यंत इस्कॉन बद्दल काही ऐकले की नाही ऐकले? एखादं असं उदाहरण तुमच्या ऐकण्यात आलं? नाही, कारण तुम्ही सगळे नवीन आहात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. फक्त माझा मुद्दा लक्षात ठेवा, की एखाद्या व्यक्तीला बघून भक्ती करू नका, कारण प्रत्येक जण कमजोरच आहे. आपली श्रद्धा प्रभुपादांवरती ठेवा. प्रभुपाद शुद्ध भक्त आहेत. महामंत्रावरती ठेवा, ग्रंथांवरती ठेवा. जर तुम्ही मनाला एवढं जर तुम्ही अंडरस्टँडिंग करून घेतली, तर मग तुम्हाला भक्तीमध्ये कोणीच रोखू नाही शकत. कारण बरेचसे लोक मग असं झाले की, अरे असं कसं काय होऊ शकतं, एवढा मोठा संन्यासी असं कसं करू शकतात ते, मग असं म्हणून मग लोक स्वतःची पण भक्ती सोडून देतात. ते चुकीचं आहे. कारण त्या व्यक्तीचं नुकसान झालंच आहे, पण आपण स्वतः कशाला स्वतःच करून घ्यायचं. तर हा जर मुद्दा तुम्हाला समजला असेल, तर आजच्या क्लासचं काय म्हणता येईल, महत्वाची आपल्याला उपलब्धी झाली. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आता विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. कुठलेही प्रश्न विचारा किंवा नंतर तुम्ही मेसेज केला तरी चालेल. नंतर श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय सांगतात, जोपर्यंत भौतिक शरीर अस्तित्वात आहे, तोपर्यंत आहार, निद्रा, भय आणि मैथुन या शारीरिक गरजा भागवाव्याच लागतात. परंतु विशुद्ध भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला मनुष्य आपल्या शारीरिक गरजा भागविताना इंद्रियांना उत्तेजित करीत नाही. आता प्रभुपाद हे भक्तीचे तात्पर्य देतात. तर कुठला जरी योग असला तर शरीर आपल्याला या गोष्टीकडे ओढून घेणारच आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे, की आगीमध्ये अधिक जास्त तेल नाही टाकायचं. आग तर ऑलरेडी लागली, संसार दावा म्हणतातच, हे जगतच अग्नीप्रमाणे आहे. परंतु आपण अधिक नाही वाढवायचं, की समजा ऑलरेडीच आपल्यामध्ये वाईट विचार आहेत, मग अधिक आपण वाईट पिक्चर बघणे किंवा वाईट लोकांच्या गप्पा ऐकणे, तर मग ते आगीत तेल टाकण्यासारखं आहे. तर तेवढी आपण काळजी घ्यावी, की ठीक आहे बाबा, आता ऑलरेडी एवढा माझ्याकडे साठा आहे, आणखी मला याच्यामध्ये वाढ नाही करायची. ही ओळ खूप महत्वाची. पान नंबर 240 मध्ये शेवटचा जो उतारा आहे त्याच्यात पहिली ओळ प्रभुपादांनी खूप छान लिहिली आहे.
परंतु विशुद्ध भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला मनुष्य आपले शारीरिक गरजा भागविताना इंद्रियांना उत्तेजित करीत नाही. इंद्रिय जे मागतात तेवढं तर आपल्याला द्यावंच लागेल, पण अधिक जास्त अग्नीमध्ये तेल नाही टाकायचं. या उलट वाईट गोष्टींचा चांगला उपयोग करून तो जीवनासाठी अनिवार्य अशाच गोष्टीचा स्वीकार करतो. आता शरीर आहे तर जितकं पाहिजे तितकं आपल्याला त्याला द्यावंच लागणार. आपण काही आणखीन इतक्या उच्च स्तरावरती नाही आहोत आणि या शरीराच्या साहाय्याने आपल्याला दिव्यत्व प्राप्त करावं लागेल. आणि हे सर्व होत असताना मग हे जो दुसरा जो मुद्दा होता की तो मोठं काही दुःख आलं तरी विचलित होत नाही. त्याला अनुसरून प्रभुपादांनी पान नंबर 241 मध्ये 2.14 चा संदर्भ दिलाय. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगम अपायनो नित्यास ताम तितिक्षस्व भारता. की अर्जुन, हे सुख दुःख हे सर्व गोष्टी येणारच आहेत, तर तुझ्याकडून अपेक्षा आहे की तू याला सहन कर. दुःख येऊच नये तू असं नाही म्हणू शकत की मला दुःख नकोच आहे, हे शक्य नाही, हे अशक्य आहे. परंतु ह्या द्वंद्वाच्या स्थितीमध्ये तुझ्याकडून अपेक्षा काय आहे की सहन कर बस. माझ्या आयुष्यात दुःख येऊ नये किंवा विचलित स्थिती येऊ नये असं नाही म्हणायचं. तर हा झाला आपला श्लोक नंबर 20 ते 23. तर याच्यामध्ये कोणाचे काही प्रश्न? दिव्या माताजी, जयश्री तारापूरवाला माताजी, भावना आहेर माताजी. आता मी काही सांगितलं याच्यामुळे तुमच्या मनात काही संभ्रम आहे, काही प्रश्न आहे? सावंत नाही आहे ना? तर तुम्हाला कधी काही ऐकायला मिळेलच, कारण इंटरनेटच्या जगामध्ये जास्त दिवस गोष्टी लपून राहत नाहीत. मग तुम्ही असं नको विचार करायला, अरे प्रभूजी हा व्हिडिओ बघितला ते तर इस्कॉन बद्दल असे बोलत होते. असं नको व्हायला. हा, दोष नाही बघितले ते ठीक आहे, परंतु आपल्या जवळच्या व्यक्तीने असं केलं की थोडासा धक्का बसतोय. समजा एखाद्या व्यक्तीने गुरु स्वीकारलाय आणि काही दिवसाने गुरूंनी बिचाऱ्याने 40 वर्ष चांगली भक्ती केली, परंतु थोड्याशा चुकीमुळे गुरुलाच मग जावं लागेल. अशा वेळेस खूप कठीण परिस्थिती निर्माण होते. ठीक आहे. सावंत सर, तुमचा काही प्रश्न? सावंत सर गेली की काय? ठीक आहे. उद्या मी जरी येस माताजी. हा, तर बघा, एक समजा एखादा व्यक्ती जर 30-40 वर्ष भक्ती करतोय आणि थोड्याशा चुकीमुळे जर त्या व्यक्तीला असं सामोरं जावं लागलं, तर आपण काय केलं पाहिजे की त्यांच्या चांगल्या साईडला बघितलं पाहिजे, की या व्यक्तीने एवढी वर्ष भक्ती केली आहे, तर त्या गोष्टीसाठी त्यांना आपण नक्की सन्मान दिला पाहिजे. आणि त्यांनी जी चूक केली आहे त्याची शिक्षा त्यांना भगवंत देतीलच. आपण शिक्षा देणारे नाही आहोत, भगवंत त्यांची काळजी घेतील. तर हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी एक बाजू एक अशी आहे की समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला नुकसान पोहोचवलं. समजा सांगण्याचं तात्पर्य आहे की एखादा पुरुष भक्त आहे आणि त्याने एखाद्या स्त्री भक्त महिलेचं शोषण केलं आणि तो भक्त खूप मोठ्या स्तरावरचा आहे. तर असं होऊ शकतं की त्याने मनावरती नियंत्रण नाही झालं की जे काही आहे. परंतु आपण असं नाही म्हणू शकत की ती स्त्री चुकीची आहे, हा तर चांगलाच भक्त आहे. तर असं करून आपण लपवून नाही घेतल्या पाहिजे गोष्टी. तर याच्यामध्ये इस्कॉनमध्ये मॅनेजमेंट आहे. असे मुद्दे सॉल्व्ह करण्यासाठी उच्च स्तरावरती वरिष्ठ संन्यासी आणि वरिष्ठ माताजी लोकांची कमिटी आहे. ती अशा गोष्टींमध्ये न्यायनिवाडा करतात. तर ते त्यांचं काम आहे. आपण त्या व्यक्तीला अ, जो आहे तो सन्मान दिला पाहिजे. परंतु कोणालाही दोषारोप किंवा कोणाला एका साईडनं जाण्याचं आपण टाळावं. कारण आपल्याला माहिती नाही आतमध्ये काय आहे. तर अशा घटना घडतात. आय होप मी तुम्हाला जास्त कन्फ्यूज नाही केलं. तर ठीक आहे. सावंत सर, तुमचा काही प्रश्न आहे? सावंत सर कुठे गायब झाले काय माहिती. तर चालेल, कदाचित तुम्ही सर्व नवीन आहात म्हणून तुम्हाला वाटत नाही, परंतु मलाही जास्त याच्यामुळे आणखीन काही त्रास झाला नाही. माहिती नाही का, पण काही भक्तांना मी बघितले की ते एवढे विचलित होतात
की अरे असं कसं काय होऊ शकतं, आम्ही यांच्यावरती किती श्रद्धा ठेवली आणि यांनी असं केलं. तर ऍक्च्युली आपली इस्कॉन खूप पारदर्शी आहे, की बाकीच्या ठिकाणी काय एखाद्या साधूने काही केलं तर लपवून ठेवतात, परंतु इस्कॉन मध्ये काय लगेच त्या व्यक्तीला इस्कॉन मधून काढलं जातं, किंवा त्यांचा गुरुचा दर्जा काढून घेतला जातो, किंवा त्यांच्याकडच्या पॉवर काढून घेतल्या जातात आणि सर्वांना सांगितलं जातं की यांनी यांनी अशी चूक केलेली आहे आणि यांच्या संदर्भामध्ये आम्ही अशी कारवाई केली. लगेच इस्कॉनची एक साईट पण आहे, का इस्कॉन न्यूज असं काहीतरी एक साईट आहे, इस्कॉन न्यूज का इस्कॉन न्यूज लेटर, ज्याच्यामध्ये सगळ्या माहिती इस्कॉन सार्वजनिक करून टाकतं की कोणावरती आम्ही काय कारवाई केली. तर त्याच्यामुळे आपल्याकडे काही गोष्टी काहीच लपवलं जात नाही, म्हणून लगेच सर्वांना समजतं. आणि काही लोक असे पण आहेत की ज्यांना इस्कॉनमध्ये समाधान मिळालं नाही, किंवा काही गैरसमज झाले आणि ते इस्कॉनला सोडून गेले, तर मग असे लोक काय करतात की मोठ्या मोठ्या संन्यासी लोकांचं किंवा गुरु लोकांचे बदनामी करण्यासाठी खोटे खोटे व्हिडिओ पण बनवतात. म्हणजे काहीतरी व्हिडिओ बनवणार आणि सांगणार की या संन्यासीने बघा इथं असं का जेवण केलं, म्हणजे हा चुकीचा आहे. तर अशी लोक पण आहेत. तर हे पण तुम्हाला हळूहळू माहिती पडेल. त्याच्यामुळे आपण गुरु शिष्य परंपरेवरती ध्यान द्या. बघा आपल्या समाजामध्ये पण आपण बघतो ना, की जेव्हा दोन चांगले मित्र आहेत त्यांचं जर भांडण झालं, तर त्या मित्राला यांची जी कमजोर बाजू माहिती तो सगळ्यांना सांगत फिरतो आणि बदनामी करतो. तसं इथे पण इस्कॉन ही लोकांपासून बनलेली संस्था आहे. इथे आपण कोणाला तसं म्हणत नाही की तू शुद्ध भक्त असतील तरच आमच्या संस्थेत ये. कोणालाही घेतो आपण, जात पात धर्म लिंग व्यवसाय संपत्ती काहीच बघत नाही, मागे त्याने किती पाप केले ते पण बघत नाही. तर मग कधी कधी असे लोक आल्यावरती सगळेच एका स्तरावरती नसतात. आणि तुम्ही पण बघितलं असेल की आपल्या जे सत्संगामध्ये पण आपल्याला समजतं की सगळे एका स्तरावरती नाहीत. एखादी व्यक्ती पटकन अपमान करून टाकते कोणाचा तरी, एखादी व्यक्ती समजून घेते. मग त्या अपमान करणाऱ्या व्यक्तीला जर आपण म्हटलं की प्रभूजी किंवा माताजी, उद्यापासून ही सेवा तुम्ही करू नका, तुम्ही दुसरी सेवा करा. मग त्या व्यक्तीला जर समजा सहन नाही करता आलं की मला यांनी असं का म्हटले, माझी सेवा का घेतली काढून, आणि तो व्यक्ती समजा सत्संग सोडून गेला आणि मग तो सगळ्यांना सांगत फिरायला लागला की हे हरे कृष्णवाले असं करतात, हे तसं करतात, तर त्याच्यामुळे खूप नुकसान होतं भक्तीचं आणि भक्तांचं. तर असेच काही लोक आहेत, सगळीकडेच आहेत. लोक कृष्णावरती तर चिखल फेकतात, तर मनुष्याची काय गत आहे? भगवंतावर दोषारोप करतात की नाही लोक, की नाही? भगवंताला म्हणतात याने रासलीला केली आणि असं केलं तसं केलं, इतक्या बायका का केल्या. शिशुपाल तेव्हा तोंडावर बोलायचा. नंतर सगळ्याच कुठलेही साधू संत घ्या तुम्ही, लोकांनी सगळ्यांवरती चिखलफेक केलेली आहे. तर आताही हे प्रकार चालूच असतात. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही याने भ्रमित होऊ नका. परंतु गोष्टी अशा होत नाहीत हे पण नाही, लोकांनी चुका पण केल्यात, काही ठिकाणी चुकीचे व्हिडिओ पण आहेत. काही नाराज लोक, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, त्यांचं पद काढून घेतलं तर ते मग असे नाराज होतात आणि अशा गोष्टी करतात. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या भक्तीला पकडून ठेवलं पाहिजे. काय, एका भक्ताबद्दल तर मी असं ऐकलंय, कोण राधा गोपीनाथ प्रभू सांगत होते की त्यांनी 3 वेळेस दीक्षा घेतली. विचार करा किती वेळेस, 3 वेळेस दीक्षा घेतली, 3 वेळेस. आधी ज्या गुरुकडून दीक्षा घेतली त्या गुरूंचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्यांना सोडून जावं लागलं. दुसऱ्या गुरुकडून घेतली, त्या गुरूंचा पण प्रॉब्लेम झाला, मग त्यांना सोडून जावं लागलं. तिसऱ्या गुरुकडून त्याने दीक्षा घेतली. तरी सुद्धा ती व्यक्ती आजही इस्कॉनमध्ये 40-50 वर्षापासून सेवा करते. म्हणजे त्यांची श्रद्धा किती उच्च स्तरावरची असेल. सामान्य व्यक्ती असं तर काय म्हटलं असता की अरे एवढे की सगळे गुरु असे करायला लागले, मी चाललो सोडून. परंतु त्या व्यक्तीने तरी सोडलं नाही. तर ही एक संकल्पना महत्वाची आहे. आणि समजा उद्या मी पण काही चूक केली तर माझ्याकडे बघू नका. श्रील प्रभुपाद हरे कृष्ण महामंत्र या ग्रंथांवरती श्रद्धा ठेवा. व्यक्ती तर सगळेच दुर्बळ आहेत. आणि अशाच मार्गाचे आणखीन काही लोक आहेत. त्यांच्या गटाचं नाव आहे ऋत्विक गट. काय नाव आहे? ऋत्विक, ऋत्विक. तर हा ऋत्विक गटाचं काय म्हणणं आहे की आम्ही फक्त श्रील प्रभुपादांना मान्य करतो, त्यांच्या नंतरच्या संन्यासांना आम्ही मान्य करत नाही, अशी त्यांची संकल्पना आहे. आणि ते लोक म्हणतात आम्ही प्रभुपादांकडून दीक्षा घेणार.
त्यांच्या नंतरच्या गुरुकडून दीक्षा आम्ही घेणार नाही. तर याच्याबद्दल त्यांनी खूप दावे प्रतिदावे, खोटे आरोप, खोटे श्रील प्रभुपादांचे रेकॉर्डिंग, खूप खूप संभ्रम निर्माण केलेला आहे इंटरनेटवर. परंतु कुठल्याच संप्रदायामध्ये याला अलाउड नाही आहे. समजा मी जर म्हटलं मी आता तुकाराम महाराजांकडून दीक्षा घेतो, तर याला योग्य म्हणाल का तुम्ही? तुकाराम महाराजांकडून मग हे लोक काय म्हणतात की आम्ही या गुरूंकडून दीक्षा घेत नाही, आम्ही फक्त प्रभुपादांकडून दीक्षा घेतो. मग मी उद्या म्हणेल की मी भक्तिविनोद ठाकूरांकडून दीक्षा घेतो, किंवा मग मी डायरेक्ट म्हणेल मी डायरेक्ट कृष्णाकडून दीक्षा घेतोय, त्यांच्या लोकांकडून मी घेतच नाही. तर हे लोक यांची दीक्षा देण्याची पद्धत वगैरे खूप काही कॉम्प्लिकेटेड आहे. तर असा पण एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे ऋत्विक. तर ऋत्विक ग्रुप खूप भक्तीसाठी प्रतिकूल आहे. हे एक मायावादाचं स्वरूप आहे. तर तुम्हाला पण कधी ना कधी ऐकायलाच मिळेल, तेव्हा भ्रमित होऊ नका. कधी तुम्ही डिस्कस करू शकता. तर या लोकांनी खूप गंभीर गंभीर आरोप पण केलेत. तर येस दिव्या माताजी, काय प्रश्न आहे? तर असे असे बरेच लोक आहे जे नाराज होऊन गेले, ज्यांना पद नाही मिळालं, किंवा ते म्हणतात आम्ही पण तुम्हाला त्यांनी असं सांगितलं का? काहीच फरक नाहीये. काहीच फरक नाही. सगळ्या गोष्टी सेम आहेत. आपले इस्कॉनचे भक्त त्यांच्याशी कधीच भेदभाव करत नाहीत. आपले प्रभुपादांचीच पुस्तकं त्यांना दिली जातात. प्रभुपादांनी काय केलंय, इस्कॉन आणि भक्तिवेदांत बुक ट्रस्ट अशा 2 वेगळ्या संघटना निर्माण केल्या, की बीबीटी म्हणून जे आहे भक्तिवेदांत बुक ट्रस्ट, तिथून कोणीही पुस्तकं घेऊ शकतं. तर आपण त्यांना पण पुस्तकं देतो. त्याच्यामध्ये काही त्यांचे कपडे सेम आहेत, महामंत्र सेम आहे, पुस्तकं सेम आहे. हं. कोण तुमची कोण आहे? अरे बापरे! कुठली? बापरे! त्या ग्रुपमध्ये गेली वाटते ती. तर याच्यामध्ये समस्या काय आहेत, आता मी इस्कॉनमध्ये आहे म्हणून इस्कॉनच्या साइडने बोलत नाहीये. तर हे जे ऋत्विक लोक होते हे बऱ्याच दुसऱ्या संप्रदायाकडे पण गेले होते, की समजा श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय. तर त्यांना त्यांनी सांगितले की आम्ही असं निर्माण करतोय ऋत्विक, ज्याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट प्रभुपादांपासून दीक्षा घेणार. तर त्यांना सगळ्यांनी सांगितले की तुम्ही करताय ते चुकीचं आहे. असं इतिहासामध्ये याला पुरावा नाहीये किंवा याला परवानगी नाहीये की आम्ही आधीच्या गुरुकडून दीक्षा घेणार. गुरु हा जिवंत असला पाहिजे दीक्षा घेताना. कारण गुरु जिवंत नाही तर तुम्ही ऐकणार कोणाचं? परंतु ते लोक याला मान्य करत नाहीत. त्यांचा थोडासा गोंधळ आहे. तर या गोष्टीमुळे काय होतं की नवीन भक्त थोडेसे विचलित होतात. तर त्याच्याबद्दल म्हणून मी तुम्हाला येस शोभा माताजी, काय प्रश्न आहे तुमचा? हां. नाही, हे तर खूप साधा प्रॉब्लेम आहे. कांदा लसणाचं तर त्याला काहीच करू शकत नाही. ते तर आपण बिनधास्तपणे सांगतो ना, की ठीक आहे आमच्याकडे अलाउडच नाहीये. मी दुसरे मुद्दे सांगतोय, की ज्याच्यामध्ये लोकं डायरेक्ट आपल्या गुरूंवरतीच इस्कॉनच्या गुरूंवरतीच अविश्वास दाखवतात किंवा चुका दाखवतात. काहीच्या काही खूप भयंकर भयंकर व्हिडिओ त्यांनी बनवलेत. खूप कठोर आरोप केले. तर ते अशा वेळेस तुम्ही चर्चा करा, वेळ घ्या, लगेच काही निर्णय घेऊ नका. तर हे मला तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं. दिसायला सगळे सारखेच दिसतात, परंतु त्यांना मान्यता नाहीये. आणि जयदेव स्वामी महाराजांनी एक पुस्तक लिहिलंय. ऋत्विक वादाचे खंडन करणारे 108 मुद्दे. त्यांच्यामध्ये जयदत्त स्वामी महाराजांनी अनेक ग्रंथांमधून प्रमाण दिले की हे चुकीचं कसं आहे. परंतु ती लोक पण मान्य करत नाही. त्यांचे पण दावे प्रतिदावे आहेत.
ठीक आहे, परंतु त्यांनी भक्ती केली तर मला त्यांचं काही असं हे वाटत नाही. ठीक आहे, त्यांची त्यांना भक्ती करायची करू द्या. पण त्यांची चूक काय होते, की ते मोठ्या-मोठ्या संन्याशांचे वरती खूप घाण-घाण आरोप करतात. तर हा वैष्णव अपराध आहे, हे नाही करायला पाहिजे त्यांनी. आणि आरोप करण्यासाठी इंटरनेटवरती जाऊन साईट निर्माण करतात. म्हणजे किती मनामध्ये किती हे आहे, राग किती आहे, किती द्वेष आहे. तर हे थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण तुम्हाला इंटरनेटच्या जमान्यामध्ये काहीच काय म्हणता येईल, बंद राहत नाही. सर्व काही समजून येतं. तर हे आहे. परंतु लोकांनी चुका पण केल्यात, नाही असं नाही. कारण आता तर तुम्ही बघा, तुमच्यापैकी कोणी याला कधी गेलंय? यांचे साधू असतात, त्यांचं नाव काय आहे? त्यांना काय म्हणतात? गुजरातमध्ये ते लोक असतात ना, स्वामीनारायणचे साधू कधी बघितले? स्वामीनारायण? तुम्ही स्वामीनारायण ऐकलं तरी असेल ना? हा, तर स्वामीनारायण मध्ये काय सिस्टम आहे, की स्वामीनारायणच्या मंदिरामध्ये लेक्चर देताना स्त्रियांना बाजूला बसवतात आणि स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये एक पडदा बांधला जातो. आणि जो लेक्चर देतोय त्यांना तो तिकडे बघत पण नाही, म्हणजे पडदाच लावलेला असतो. तर त्यांच्याकडे असे एवढे इतके जास्त कडक नियम आहेत. परंतु श्रील प्रभुपादांचं दृष्टिकोन काय होता, की असं एवढं जास्त करून आपल्याला प्रचार नाही करता येणार. तर एक ब्रह्मचारी बोलला होता, की प्रभुपाद मंदिरामध्ये स्त्री आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं विचलित झाल्यासारखं वाटतं. तर श्रील प्रभुपाद बोलले, तू जंगलामध्ये निघून जा. सध्याच्या युगामध्ये हे शक्य नाही. तर मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, की आपण प्रचारासाठी आपले साधू, संन्यासी, ब्रह्मचारी सगळे स्त्रियांना बोलतात. सेवेसाठी बोलावं लागतं. तर कधी-कधी काय होतं, की व्यक्ती जर जागरूक नसेल तर चूक होऊ शकते. कारण शास्त्रामध्ये म्हणतात ना, की बटरला काय म्हणतात मराठीत? लोणी ना? लोणी आणि अग्नी जवळ जर आले, तर लोणी वितळणारच. परंतु त्याच्यामुळे दादानाथ महाराजांची शिकवणूक आहे, की जेवढी सेवेसाठी आवश्यक आहे तेवढंच बोलावं. तर परंतु आता काय आहे, प्रत्येक जण प्रयत्न करतोय. तर कधी-कधी होऊ शकते चूक, परंतु मी त्याचं समर्थन करत नाही. तर आपण त्या दुसऱ्या संप्रदायासारखे नाहीये, की स्त्रियांना बोलायचंच नाही. स्त्रिया दिसल्या की दुसरीकडे बघायचं. असं जर आपण करत नाही, असं केल्यावरती प्रचार कसा होणार? आता आपल्या आजच्या क्लासमध्ये बघा, सावंत सर सोडून सगळ्या स्त्रियाच आहेत. सावंत सर पण आवाज देत नाहीत किंवा सावंत सर कुठे गेलेत सावंत सर? तर अच्छा, आज परत कार्यक्रम? ठीक आहे. ओके, ओके. ठीक आहे. तर चालेल. तर हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता, की असं होऊ शकतं, लोकांकडून चुका झालेल्या आहेत. चुका समोरही होतील, परंतु आपण आपल्या भक्तीचं रक्षण करावं. ठीक आहे, मी तुम्हाला खूप संवेदनशील गोष्टी सांगितल्या, परंतु बाहेरून कळण्यापेक्षा आपण चर्चा केलेली बरी. तर या सर्व चर्चेमध्ये कोणाचा काही संभ्रम नाहीये ना? प्रश्न असेल तर तुम्ही एकदम बिनधास्त विचारा. काहीच प्रॉब्लेम नाही, काही लपवण्यासारखं नाहीये. येस माताजी. हां, हां. हां, हां. डिफरन्स काय आहे, की इस्कॉन सोडून बाकीच्या ठिकाणी काय आहे, तर त्यांच्यामध्ये ते काय म्हणतात, की त्यांचे जे मुख्य आचार्य आहेत, त्यांचं नाव कृपालू महाराज होतं, की ते चैतन्य महाप्रभू आहेत असं ते म्हणतात. तर हे तर याला काही पुरावा नाहीये ना. तर त्याच्यामुळे आपण अ, तिथे जाऊच नाही असं नाही, जाण्याला काही प्रॉब्लेम नाही, दर्शन घेऊ शकतो. परंतु कशामुळे भक्त सांगतात, की काही काही लोक जसे दिव्या माताजी म्हटल्या ना, की आम्ही यांना मान्य करत नाही. मग ते एक एक पकडून त्यांना डोक्यामध्ये विष घालतात, म्हणून भक्त सांगतात, की बाबा त्यांच्याकडे जाऊच नका. तर त्यांचं तसं आहे आणि स्वामीनारायणवाल्यांचं पण असंच आहे, की ते त्यांच्या गुरुलाच कृष्ण मानतात.
तर हां. अ, तिथे काय समस्या होते बरसाना वृंदावन त्या साईडला, की त्या लोकांना पैसे घ्यायचे असतात. आता मला या साधूबद्दल माहिती नाही, पण माझा अनुभव सांगतो. मी बरसाण्यामध्ये 1 महिना राहिलो होतो आय कॅम्पसाठी. तर तिथे ते लोकं खूप योग्य साधू पण आहेत. रमेश बाबाजी महाराजांसारखे खूप दिव्य साधू पण आहेत. परंतु बरेचसे भोंदू लोक पण आहेत, जे की तिथे वंश परंपरेनुसार मंदिर सांभाळतायत. तर या लोकांना हे इस्कॉनवाले लोक जास्त पैसा देत नाहीत. आणि इस्कॉनवाले लोक लगेच समजून पडतं त्यांना की खरी भक्ती काय आहे आणि हे काय बोलतायत. कारण हे लोक काय करतात की अरे इकडे या तुमच्या नावाने राधा राणीला हे अर्पण करतो 1,000 रुपये द्या 500 रुपये द्या. इस्कॉनचे भक्त असे देत नाहीत. त्याच्यामुळे हे लोक इस्कॉनच्या भक्तांवरती खूप चिडतात की की हे लोक न देणारे आहेत. हे हे पण एक कारण आहे. हम्म. ठीक आहे. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा तुम्हाला कधी कळालं की प्राणनाथने काहीतरी गडबड केली आणि त्याला इस्कॉनमधून काढलं, तर मग तुम्ही काय कराल? नाही, प्रार्थनेची आवश्यकता आहे नाही. मी तर फ्रँकली बोलतोय, कारण अशा गोष्टी झालेल्या आहेत इतिहासामध्ये. पण तुम्ही अशा वेळेस काय करायला पाहिजे की ठीक आहे, या व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो, पण आम्ही आमची भक्ती नाही सोडत. नाहीतर चला आता अरे हे सगळे सारखेच म्हणून देतो सोडून, असं करू नका. हे मला सांगायचं आजच्या क्लासमध्ये. तर तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा किंवा नंतर मला मेसेज केला तरी चालेल. कारण हे गुंतागुंतीच्या गोष्टी. शेवटी हे भौतिक जगताची खरं स्वरूप आज ना उद्या आपल्याला समोर येतच. लीना माताजी तुम्हाला काही कन्फ्युजन नाही ना? नाहीतर असं नको व्हायला तुम्ही म्हणाल की अरे मी भक्ती मार्गात आले आणि ते हे काय सांगते. असं नको व्हायला. मला माहिती नाही मी तुम्हाला एवढ्या लवकर हे सांगायला पाहिजे होतं की नाही. परंतु मी म्हटलं ठीक आहे सांगूया. कारण असं या गोष्टी तुम्ही तुमच्यापैकी कोणी काही जास्त डिस्टर्ब तर नाहीये ना? नाही ना? हां, ठीक आहे. नाहीतर सगळे मलाच ओरडतील, "बाबा तुला कोण बोललं होतं असं काही चर्चा करायला?" तर एका श्लोकाची आणखीन चर्चा करूया आपण? का बस आजच्यासाठी? ठीक. तर आपण हा श्लोक नंबर 24 ची चर्चा करूया. सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा संकल्पप्रभवान् कामान् त्यक्त्वा सर्वान् क्लेशतः मनसैवेन्द्रियग्रामम् विनियम्य समन्तत. तर आपण या 24व्या श्लोकामध्ये सुरुवातीला पहिल्या 2 ओळीवरती चर्चा करूया. नंतर समोरच्या ओळींवरती चर्चा करूया. तर सनिश्चयेन योक्तव्यो योगो अनिर्विण्ण चेतसा. तर ह्या पहिल्या 2 ओळी काय सांगतात, की हा अष्टांग योगाची साधना करत असताना ऍक्च्युली हा नियम सगळीकडेच लागू पडतो, की समजा या अष्टांग योगीला यश मिळत नाही आहे. खूप वर्ष तपस्या करून किंवा खूप वर्ष अष्टांग योग करून किंवा त्याला असं वाटतं की आता माझा मृत्यू होणार आहे तरी सुद्धा मला यशाची प्राप्ती झाली नाहीये. किंवा जसे आपण आता चर्चा केली की त्याच्याकडून काही चुका झाल्या. तर मग अशा वेळेस काय होऊ शकते की या अष्टांग योगीला वाटू शकतं की अरे मला यश नाही मिळणार.
असं आपण बघतो ना, बरेचसे लोक अपयशी झाले की ते सोडून देतात, की समजा एखाद्या खेळामध्ये अपयशी झाले की ते खेळ सोडून देणार किंवा शिक्षणामध्ये अपयशी झाले की ते शिक्षण सोडून देतात, की अपयशामुळे व्यक्ती निराश होऊन जातो. तर परंतु अशा अष्टांग योगीसाठी इथे हा श्लोकामध्ये कृष्ण स्वतः सांगतायत, की अशा योगीने काय केलं पाहिजे? निश्चयेन योक्तव्यो, निश्चयाने पुन्हा प्रॅक्टिस करा. योगो अनिर्विण्ण चेतसा. ऍक्च्युली सेम एक्झॅक्टली अशाच पद्धतीचे श्लोकाचं वर्णन श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये आहे. तिथे भगवंत भक्ताबद्दल सांगतात, की तो श्लोक सध्या मला आठवत नाही, तुम्हाला मी पुढच्या वेळेस सांगेल, की जुषमानस्य तान कामान दुःखोदरकांश गरयन, की समजा माझ्या भक्ताने भक्ती करता करता खूप निंदे प्रकारचं कार्य केलं, पण तरी सुद्धा त्याने काय करावं, की पुन्हा भक्तीला सुरुवात करावी. असे भगवंत सांगतात, स्वतः कृष्ण सांगतात. म्हणजे इथे तुम्ही जर थोडासा विचार केला, तर भगवंत स्वीकार करतायत की असं होऊ शकतं. अष्टांग योगामध्ये आणि भक्तियोगामध्ये दोन्हीकडे होऊ शकतं. तिथे भगवंत म्हणतात, की "अरे उद्धव, जर माझ्या भक्ताकडून अशी चूक झाली तर त्याने निराश होऊ नये. त्याने पुन्हा उठावं आणि पुन्हा प्रयत्न करावा." स्वतः कृष्ण सांगतात. इथे पण कृष्ण काय म्हणतात? "योगो अनिर्विण्ण चेतसा." की विचलित न होता पुन्हा प्रयत्न करा. कारण यश एवढ्या लवकर कुठेच मिळत नाही. न शिक्षणामध्ये लगेच यश मिळतं, न खेळामध्ये कुठेच. म्हणजे गेलो आणि पहिल्या दिवशी बॅट पकडली की लगेच क्रिकेटर झालो असं नाही होत. खूप कष्ट करावे लागतात आणि खूप मेहनतीनंतर यश मिळतं. तर हे सगळ्याच मार्गाला लागू पडतं. भक्ती, अष्टांग योग. तर इथे भगवंत काय सल्ला देत आहेत? बघा, स्वतः साक्षात श्रीकृष्ण बोलतायत, की बाबा तुम्ही विचलित होऊ नका आणि निराश होऊ नका. तर हा योगाभ्यास करत असताना दृढ निश्चय असावा, की मी पूर्णत्व मिळवणारच. कारण योगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? कुठला घटक केंद्रबिंदू आहे आपण बोललो होतो? योगाचा केंद्रबिंदू काय बोललो होतो आपण आधी थोड्या वेळापूर्वी? कशावरती नियंत्रण करणे? मनावर. मनावरती नियंत्रण करणं हा योगाचा केंद्रबिंदू आहे. परंतु इथे एक मला श्लोक मिळालाय. त्या श्लोकाचं तुम्हाला मी फक्त भाषांतर सांगतो, की एका व्यक्तीने हळूहळू मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांनी कधीच तक्रार करू नये, की मन नियंत्रण होत नाही. आणि मनाला नियंत्रण करणं हे कशाप्रमाणे आहे, की समुद्राच्या पाण्याला एका एका गवताच्या पात्याने एक एक बिंदू बाहेर काढून सुकवण्यासारखं आहे. उदाहरण समजलं तुम्हाला? समजा तुम्हाला समुद्र सुकवायचा आहे आणि समुद्र सुकवण्यासाठी तुम्ही कसं सुकवताय, की एक गवत घेतलं तुम्ही, गवताचं पातं, आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही त्याला बुडवताय आणि जो गवताच्या पात्याला जो थेंब आहे, तो तुम्ही बाजूला नेऊन टाकताय. तर असं केल्यावरती समुद्र कधी कोरडा होईल? आ? काय म्हणताय तुम्ही? शक्यच नाही ना. गवताच्या पात्याला किती पाणी चिटकणार आहे? तर याची तुलना कशासोबत केली? मनाला नियंत्रण करण्यासोबत. जसं समुद्राचं पाणी गवताच्या पात्याने काढून समुद्र सुकवणं आहे, तसं मन नियंत्रण करण्यासाठी कष्ट लागतात. याचा अर्थ हे शक्य आहे का अशक्य आहे? अशक्य आहे. मग हे अशक्य शक्य कधी कधी होईल? नाही, पण मन नियंत्रणाबद्दलच बोलतोय ना. मन नियंत्रण करणं हे समुद्रातलं पाणी एका एका थेंबाने काढून समुद्र सुकवण्यासारखं आहे. तुलना समजली ना भावना शेफाकर माताजी? तर मग मला असं सांगा, हे अशक्य कार्य शक्य कधी होईल? हा, पण भक्ती करत असताना सुद्धा, आता तुझं इनडायरेक्टली उत्तर बरोबर आहे, परंतु भक्ती सोडून मी थोडस लॉजिकली विचार कर, की समजा तू जाती आहे आणि वंजळीने थोडं थोडं पाणी समुद्रातून घेते आणि दूर नेऊन टाकते, तर समुद्र कधी सुकेल का असं करल्यावर? नाही. मग मग आता तुला समुद्र सुकवायचा आहे, कारण मन नियंत्रण करायचं, मग काय करावं? कधी सुकेल? हा, म्हणजे अनर्थ नष्ट करण्याला समुद्र सुकवणं म्हणतोय ना आपण. हा, पण ही क्रिया
ही पण ही क्रिया कधीपर्यंत करणार? समुद्र कुठे आहे आणि गवताच्या पात्याला चिटकलेला पाण्याचा बिंदू कुठे आहे? थोडस तुम्ही लॉजिकली विचार केला तर तुम्हाला उत्तर येऊन जाईल. परंतु नियंत्रण तर करावंच लागेल ना, त्याच्याशिवाय यश कशा मिळणार आहे, समाधी कशी मिळणार त्या योगीला? ठीक आहे, मी तुम्हाला एक क्लू देतो. भक्तीमध्ये दोन गोष्टी कुठल्या कुठल्या महत्वाच्या आहेत? दामोदर लीला काय शिकवते? सत्संग. दामोदर लीला काय शिकवते? दोन बोट काय शिवते यशोदामाईची? प्रयत्न आणि हा तर याचं उत्तर आहे भगवंतांची कृपाच आपल्याला मन नियंत्रण करू शकते. तर हे स्वतःहून शक्य नाहीये. तर याच्या संदर्भामध्ये तात्पर्य प्रभुपादांनी एक गोष्ट सांगितली चिमणीची. आता ती गोष्ट किती खरी आहे खोटी आहे याच्यामध्ये जाण्याचं काही आवश्यकता नाहीये. तर हे मन नियंत्रणाशी तुलना करताना प्रभुपादांनी एक गोष्ट सांगितली की एकदा काय होतं, एक चिमणी असते. माझा आवाज येतो ना सर्वांना? तर एक चिमणी असते, ती चिमणी समुद्राच्या किनारी अंडी घालते. परंतु समुद्र काय करतो, आपल्या लाटेच्या सहाय्याने ती अंडी आतमध्ये ओढून घेतो. तर ही चिमणी समुद्राला म्हणते की अरे माझी अंडी परत दे, कारण ती तर आई आहे ना, चिमणीसाठी अंडी खूप महत्वाची आहेत. परंतु समुद्र तिच्याकडे लक्ष देत नाही. मग ही चिमणी म्हणते तू माझी अंडी देत नाही ना, थांब मी तुला सुकवतेच. तर ही चिमणी काय करते की समुद्राचं जे पाणी आहे आपल्या चोचेमध्ये थोडं थोडं घेऊन दूर नेऊन टाकायला लागते आणि म्हणते की मी समुद्राला सुकवणार जोपर्यंत माझे अंडे देत नाही, तो अंडी दे नाही तर तुला सुकवून टाकणार. तर सगळे लोक तिला हसतात. अरे चिमणी काय वेडी आहे का, समुद्राला थोडी तू सुकवू शकणार आहे. तर मग तिथे नारद मुनी येतात आणि नारद मुनी पण तिला म्हणतात की तू जे करते ते अशक्य आहे. तर हे शक्यच नाही का, तुझ्या तुझ्या मुखामध्ये किती पाणी येणार, 4-5 थेंब, असं कधीच होणार नाही. तर चिमणी नारद मुनीला म्हणते मी करणारच, म्हणते माझा पक्का निर्धार आहे, मी या समुद्राला सुकवणारच. आणि ती थांबत नाही, नारद मुनी डिस्करेज केली तरी सुद्धा. मग नारद मुनी तिच्या या दृढ निश्चयाने खूप प्रभावित होतात आणि नारद मुनी जातात गरुडजीकडे. आणि नारद मुनी गरुडजींना सांगतात की अरे तुझी छोटीशी बहीण आहे चिमणी, तिला बघ समुद्र कसा त्रास देतोय आणि ती काय करते बघ. मग गरुडजी बघतात आणि गरुडजी चिमणीच्या दृढ निश्चयाने प्रभावित होऊन येतात आणि गरुडजीच्या पंखामध्ये इतकी शक्ती आहे की त्यांनी जर पंखाचा हवा केला तर समुद्र सुकू शकतो. तर गरुडजी पंखातून हवा करायला लागली की लगेच समुद्र घाबरतो आणि त्या चिमणीला अंडी परत देतो. तर या गोष्टीतून शिकण्यासारखं काय, चिमणीने समुद्र सुकवण्याचा प्रयत्न, आता चिमणीची अंडी म्हणजे, चिमणीची अंडी सोडून द्या, आपलं भक्तीचं फळ म्हणू शकतो. समुद्र सुकवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मन नियंत्रण करणं आहे. परंतु चिमणी असं नाही म्हटले की माझ्याकडून समुद्र सुकणं शक्य नाही तर मी हे सोडून देते. तसंच आपल्याला पण वाटेल की अरे इतकी वर्ष भक्ती करतोय तरी पण तीच स्थिती, तीच चुका, त्याच परत परत परत. मग आपण म्हणू शकतो की ठीक आहे मी सगळं सोडून देतो, आधीसारखंच खायचं प्यायचं, कशाला एवढी चिंता करायची. चिमणीने असं नाही केलं. चिमणी म्हटली नाही जाऊ द्या, अंडी गेली तर गेली. चिमणी, सगळ्या लोकांनी तिला तिचे काय म्हणता येईल उपहास केला, तिला डिस्करेज केलं, तरी सुद्धा तिने निर्धार नाही सोडला. आणि तिच्या या प्रयत्नामुळे, निर्धारामुळे गरुडजींच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. तसं जेव्हा आपण नेहमी चुका करू, पडू, अपयशी होऊ, परंतु आपण जर निर्धार नाही सोडला की ठीक आहे मी भक्ती नाही सोडणार कितीतरी चुका झाल्या तरी, तेव्हा भगवंतांच्या हृदयामध्ये दया येईल आणि भगवंत मग आपल्याला मदत करतील मन नियंत्रणासाठी. तर ही या स्टोरी मागची महत्वाची पार्श्वभूमी आहे. आता तुम्हाला एक स्टोरी समजली? हा. तर हे मन नियंत्रण कशासोबत तुलना केली आहे स्टोरीमध्ये? हा. तर आणि चिमणीचा कोणता गुण महत्वाचा होता? प्रयत्न, दृढ निश्चय. आणि या दृढ निश्चयामुळे भगवंताच्या हृदयामध्ये दया येते आणि ते आपल्याला मदत करतात. कारण या जगामध्ये असं कोणीच नाही की जो स्वतःच्या शक्तीने मनाला नियंत्रित करेल.
खूप भयंकर आणि खूप कठीण कार्य आहे. तर ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा आपण बघितला. पहिल्या 2 ओळीवरती चर्चा केली, की मन नियंत्रणासाठी खूप वेळ लागू शकतो, त्याच्यामुळे संयम आवश्यक आहे. आणि खूप काळ अभ्यास करून यश न आल्यास धैर्य सोडू नये आणि जन्मोजन्मी सराव करण्याची तयारी ठेवावी. मी असं कोणाबद्दल ऐकलं होतं, कुठला तरी राक्षस होता किंवा कोणीतरी राजा होता, की तो म्हटला होता, की या जन्मात नाही मिळालं तर काय झालं, मी पुढच्या जन्मात परत तपस्या करेल. किंवा तुम्ही यांच्याबद्दल ऐकले? अं, भगतसिंगच बोलले होते ना, त्यांना फाशी देण्याच्या आधी ते व्यायाम करत होते. भगतसिंग की आझाद? भगतसिंग ना? तुम्ही एक स्टोरी ऐकली असेल ना, की भगतसिंगांना फाशी देणार होते, परंतु ते फाशी देण्याच्या आधी व्यायाम करत होते. तर त्यांना त्या सैनिकांनी विचारले, "अरे, तू आता मरणार आहे, कशाला व्यायाम करतो?" तर भगतसिंग काय म्हटले, की "मी परत जन्म घेईल आणि देशाला स्वतंत्र करेल." ही स्टोरी तुम्ही ऐकली नाही? ऐकली आहे ना? तर भगतसिंगांचा कसा निर्धार होता, की मी नाही सोडणार. तर असा निर्धार असला पाहिजे, की जन्मोजन्मी कष्ट करण्याची तयारी. कारण आपण जे यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, ते यश खूप उच्च आहे. तर या आयुष्यामध्ये जर तुम्ही बघा ना, थोडीशी नोकरी मिळवण्यासाठी पण किती कष्ट घ्यावे लागतात. तर भगवंताचं धाम प्राप्त करणं हे काय चणे-फुटाणे तर नाहीत. त्यासाठी तयारी ठेवावी. परंतु प्रभुपादांची कृपा, गुरूंची कृपा याच्यामुळे आपलं कार्य ऑलरेडी खूप सोपं झालेलं आहे. कुठल्याही मार्गात धैर्य आणि संयम हा लागतोच. म्हणून याच्यासाठी आपण चिमणीच्या निर्धाराची कथा बघितली. ही कथा प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये पण दिलेली आहे. तर तुम्ही वाचू शकता नंतर. धैर्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास समुद्राच्या लाटांमध्ये अंडी हरवलेल्या टिवटिवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे. हे तुम्ही स्वतः वाचून घ्या आणि या श्लोकाची समोरची चर्चा आपण मंगळवारी करूया आता, कारण ऑलरेडी बराच वेळ झालाय. तिथे आपण थांबूया. कोणाचा काही प्रश्न आहे? मग आपण इथे थांबूया आणि समोरची चर्चा आपण मंगळवारी करू. आणखीन या श्लोकामध्ये आणि प्रभुपादांनी काय सांगितले आणि भगवंतांनी काय सांगितले हे आपण बघूया. आय होप की तुम्ही जास्त डिस्टर्ब डिस्टर्ब वगैरे कोणी झालं नाही ना? नाही. सगळ्यांनी सांगा दिव्या माताजी, भावना शिकोकर माता, जय श्री माताजी, है ना? असं नको व्हायला की काय यांनी सांगितलं. ठीक आहे. तर आपण थांबूया. मंगळ